Hello dear friends, I am Ashish Padaskar, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ स्वामी विवेकानंद बँकिंग ट्युटोरियल अमरावती. ठीक आहे, आजचा जो आपला सेमिनार आहे तर तुम्हाला असं वाटलं असेल की फक्त आपल्याला बँकिंगबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल. ठीक आहे, तर बँकिंगबद्दल तर इन्फॉर्मेशन आपल्या सेमिनारमध्ये आज तुम्हाला भेटणारच आहे. त्यासोबत आपल्या लाईफचे गोल कसे डिसाईड करायचे, ठीक आहे, त्याच्यामध्ये सक्सेस कसं घ्यायचं आणि जो आपला मार्ग आहे या सक्सेसच्या वेनी तो कसा पार करायचा याच्याबद्दल आज आपण सर्व काही जाणून घेणार आहे. ठीक आहे, तर आता आपण सेमिनारला स्टार्ट करू. हां, लाईट ऑफ करून तो राहू दे, मागचा राहू दे. सर्वात आधी तुमचं सर्वांचं वेलकम आपल्या क्लासेसमध्ये. ठीक बरं. हां, चला एक पहिले आपल्याला सेशन घ्यायचं आहे. गुड आफ्टरनून विथ एनर्जी. गुड आफ्टरनून विथ एनर्जी. गुड आफ्टरनून. आणखी एनर्जी. गुड आफ्टरनून. ओके, चल स्ट्रेट बसले सर्वजण. पायातली आडी काढून टाका, पायात आडे असतील तर, आणि पाठीचा कणा ताठ ठेवून बसा मस्तपैकी व्यवस्थित. ठीक आहे, चल आता एक आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला इथं प्रेझेंटमध्ये आणण्यासाठी. ऑफ करशील थोडंसं. ठीक, पूजा मॅडम कुठं? पूजा मॅडम इथेच थांबा, तुम्ही इथेच थांबून द्या लाईट जवळ. ते बंद करून टाकतो, लाईट्स ऑन करून. ठीक, चला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे सर्वांना. ओके, हात समोर घ्या असे. ठीक आहे, घेतले असे. आता असं करा, उजव्या हातावर 5, डाव्या हातावर 2. उजव्या हातावर 5, डाव्या हातावर 2. मग आता डाव्या हातावर 5, उजव्या हातावर 2. खेळा. 5 2 5 2 5 2 5 2 5 2. ठीक आहे, मजा येत आहे. काय खेळायचं आपल्याला? 5 2. ठीक आहे, या ॲक्टिव्हिटीचं महत्त्व काय आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. ठीक आहे, आता आपल्या सेमिनारला आपण स्टार्ट करू. आपल्या अकॅडमीच्या गोलपासून आपण स्टार्ट करू. ठीक आहे, गोलची स्लाईड घेशील. लाईट्स ऑफ करून गौरव, तिथं लेदर लाईट असेल दिसेल बरं. लेदर लाईट असेल त्याच्यात. चल, तो विजन ऑफ अवर क्लास. आपल्या क्लासचा विजन काय आहे स्टुडंटच्या प्रती, स्टुडंटमध्ये काय काय निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यांना सक्सेस कसं भेटायला पाहिजे याच्याबद्दल आपला जो गोल आहे आपल्या अकॅडमीचा. ठीक आहे, किंवा विजन त्याला म्हणू आपण. बघा काय म्हटलेलं आहे, रिस्पॉन्सिबल, हॅपी अँड सक्सेसफुल. 3 स्टेप आहे आपल्या अकॅडमीच्या, ज्याच्या थ्रू तुम्हाला काय भेटेल, तुमच्या लाईफमध्ये सक्सेस भेटू शकते. जसं तुम्ही थोड्या वेळा आधी एक अरुणिमा सिन्हाचा व्हिडिओ बघितलेला आहे. ठीक आहे, अरुणिमा सिन्हाची कंडिशन तुम्ही बघितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. तिची जी कोच होती तिने काय सांगितलं त्यांना, ज्या कोच होत्या, कोण होत्या कोच? आता व्हिडिओ बघितला तुम्ही थोड्या वेळा आधी, आठवते का? बचिंद्री पाल. काय नाव होतं? बचिंद्री पाल, बरोबर. ठीक आहे, त्यांनी एक वाक्य म्हटलं, ते खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सर्वांसाठी. ठीक आहे, बघा आपल्या क्लासमधून सध्या इतक्या जणांना मेसेजेस गेले सेमिनारसाठी, त्यापैकी तुम्ही इतके जण इथं पोहोचलेले आहात, बरोबर. तर ज्यांना जी गोष्ट भेटवायची आहे त्यांना त्याचे इंट्युशन्स भेटत राहतात आणि ते त्या बरोबर ठिकाणी पोहोचतात. आणि जर तुम्ही इथं आलेले आहात तर याच्यावरून एक गोष्ट क्लिअर झाली की तुम्ही तुमचा गोल तुमच्या माइंडमध्ये काय केलेला आहे, अचीव केलेला आहे. ठीक आहे, कारण बचिंद्री पालनी पहिला शब्द जो म्हटला होता अरुणिमा सिन्हाला की तू या कंडिशनमध्ये जर हा विचार केला माउंट एव्हरेस्ट चढायचा तर तू काय केलेला आहे, माउंट एव्हरेस्ट चढलेली आहे. आता फक्त काय करायचं आपल्याला, जगाला दाखवायचं आहे. वाक्य लक्षात आलं का? की प्ले करू पण नाही कोणा, लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही इथं पोहोचले सेमिनारला याचा अर्थ तुमची इच्छा आहे आणि तुम्ही ते पार करू शकता किंवा तुम्ही केलेलं आहे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, आता काय करायचं आहे, फक्त आपल्याला एक्झाम देऊन समोर अचीव करून दाखवायचं आहे दुनियाला. आपण आपल्या माइंडमध्ये तर अचीव केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण एक एक टर्म यातली बघू. आपल्या अकॅडमीचे जे विजन आहे, रिस्पॉन्सिबिलिटी, हॅपी अँड सक्सेसफुल. तर पहिली टर्म आपण बघू, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय होते किंवा रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे काय असतं. ठीक आहे, सर्वात पहिले जर आपल्याला बनायचं आहे तर काय बनायचं आहे,
रिस्पॉन्सिबल बनायचं. आपला गोलला जर अचीव करायचं असेल तर पहिलं काम जर कुठलं असेल तर काय करायचं आपल्याला, रिस्पॉन्सिबल व्हायचं आपल्या लाईफमध्ये. ठीक आहे. तर रिस्पॉन्सिबिलिटी त्याची डेफिनेशन दिलेली आहे इथे, अ ड्युटी टू डील विथ समथिंग सो दॅट इट इज युअर फॉल्ट इफ समथिंग गोज रॉंग. आपली ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ काय होते, अशा गोष्टीची जिम्मेदारी घेणं, जर त्या गोष्टी सक्सेसफुल झालो तरी आपला फॉल्ट, नाही झालो तरी आपलाच फॉल्ट. समजलं का. याचं जर बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्या क्रिकेट टीममध्ये एक व्यक्ती आहे ज्याच्यावरून तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ समजेल कशाला म्हणतात. तर ओळखता कोण आहे, महेंद्रसिंग धोनी. काय म्हणते बघा, आफ्टर लुझिंग द मॅचचा फोटो आहे हा. ठीक आहे. जेव्हा मॅच हारते इंडिया आणि ज्या वेळेला महेंद्रसिंग धोनी काय होते, इंडियाचे कॅप्टन होते. ठीक आहे. मॅच हारल्यानंतर सर्वात समोर बघा कोण आहे, जिम्मेदारी घ्यायला कोण आहे, मॅचचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. बरोबर. सेकंड फोटो बघा, मॅच जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनी बघा कुठे दिसते, सर्वात मागे. रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ समजला का, की जर फॉल्ट झाला असेल, सध्याची जी काही तुमची परिस्थिती असेल, सध्या जे काही तुम्ही परिस्थिती असाल, जे काही तुमचे पर्सेंटेज असतील कॉलेजचे किंवा जे काही तुमची बॅक लाईफ असेल, त्याला सर्वात प्रति आपण रिस्पॉन्सिबल कोण आहे, ते आपण स्वतः. आणि जेव्हा तुम्ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेसाल की जे माझी परिस्थिती आहे त्याला मीच जिम्मेदार आहे, तिथूनच तुमची प्रोग्रेस सुरू होते. तिथूनच आपली काय सुरू होते, प्रोग्रेस. ठीक आहे. पहिले जे आपली परिस्थिती आहे त्याला आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल की माझी परिस्थिती अशी आहे, किंवा माझे ग्रॅज्युएशन मी अशा प्रकारे पार केलेलं आहे, माझे पर्सेंटेज अशा टाईपचे आहे, जे काही असेल त्याला आधी काय करावं लागेल, एक्सेप्ट करावं लागेल की मी असा आहे आणि इथून मला काय जायचं आहे, आता समोर जायचं आहे. ठीक आहे. रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट येते एम आणि गोल. ठीक आहे. अरुणिमा सिन्हाचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलंच आहे, बघून घ्या. इथे दिसत आहे की एक लेग तिला नाही आहे, आर्टिफिशियल लेग आहे. सिच्युएशन तुम्हाला थोड्या वेळा आधीच तुम्ही एक व्हिडिओ बघितलेला आहे अरुणिमा सिन्हाचा. ठीक आहे. की चलत्या ट्रेनमधून तिला काय केलं होतं, बाहेर फेकल्या गेलं. ठीक आहे. तिचा बराचसा मोठा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता, यूट्यूबवर अवेलेबल आहे. पण मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की लेग तुटलेला असल्यानंतर आणि पाठीचे 3 मणके तुटल्यानंतरही तिने पहिला विचार कोणता केला, की मला आता काय चढायचं आहे, माउंट एव्हरेस्ट. तर लोक तिच्यावर हसायला लागले, लोक तिच्यावर काय करायला लागले, हसायला लागले. ठीक आहे. की एक पाय तुटलेली मुलगी जिचे पाठीचे मणके पण तुटलेले आहेत, ती माउंट एव्हरेस्ट कसा काय चढेल. पण ती कुठं चढली, आधी तिच्या माइंडमध्ये. कुठं चढली, तिच्या माइंडमध्ये. आलं का लक्षात. तर सर्वात पहिले आपल्याला काय ठरवायचं, आपला गोल, नंतर त्याचे अचिव्हमेंटचे काय येतील, पार्ट्स येतील. ठीक आहे. इथे जर आपण बघितलं, ही अशी कंडिशन होती पहाडावर चढताना की एक सिच्युएशन अशी आली होती, तुम्ही पूर्ण व्हिडिओनी बघितला म्हणून मी तुम्हाला सांगतो की माउंट एव्हरेस्ट आता वर टॉपवर जायसाठी थोडासा पोर्शन बाकी होता. त्यावेळेला अरुणिमा सिन्हाला सांगण्यात आलं, तिचा जो कोच होता तिने त्याला सांगितलं की तू म्हणे खाली येऊन जा, काय कर, वर जाऊ नको, तुझं ऑक्सिजन सिलेंडर संपलेला आहे. आता जर तू इथून वर गेली, इथून जर वर चढण्याचा प्रयत्न केला तर तू वर जाऊन मरू शकते. काय सांगण्यात आलं तिला, तू वर जाऊन मरू शकते. हा त्या माउंटेनच्या पीकवरचा फोटो आहे, तिरंगा होता तिच्या याच्यामध्ये, बॅगमध्ये. ठीक आहे. तर तिला सांगण्यात आलं जर तू इथून वर गेली तर काय होऊ शकते, मरू शकते. यापेक्षा एक काम कर, तू खाली येऊन जा, जर जिवंत राहिली तर आणखी तू चढूच शकशील. पण तिने बघा डिसिजन घेतलं, मरायचंच आहे तर मी वर जाऊन मरेल. काय डिसिजन घेतलं, मरायचंच आहे तर कुठे जाऊन मरेल, वर जाऊन मरेल. आणि तुमच्या माहितीसाठी तिचं सिलेंडर खरंच संपलेलं होतं. पण त्याआधी इंग्लंडचा एक व्यक्ती होता जो ऑलरेडी वर गेलेला होता, पण त्याची तिथं डेथ झाली. तर इंग्लंडच्या व्यक्तीची काय झाली, डेथ झाली. आणि त्यांनी जे एक एक्स्ट्राचं सिलेंडर नेलेलं होतं ते तिथं पडलेलं होतं आणि ते सिलेंडर यूज करून अरुणिमा सिन्हा वाचली. आलं का लक्षात. तर आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं असेल तर एवढं डेडिकेशन आपल्यामध्ये पाहिजे. आणि जेव्हा आपण सक्सेसच्या एकदम जवळ असतो तेव्हाच आपल्याला जास्त डिफिकल्टीज येतात. आलं का लक्षात. म्हणजे आपण भरपूर स्टेप्स चढतो आणि आता पोचणारच असतो. ठीक आहे. तर त्या स्टेपहून बरेच जण मागे येऊन जातात. म्हणजे सक्सेस ते म्हणतात ना की 2 हात जर अधिक गड्डा खोदला असता तर सोनं सापडलं असतं, तशा टाईप ते आहे. ठीक आहे. आणि तिथं जाऊन बरेच लोक काय होतात, हारून जातात. तर ते तुम्हाला आपल्या क्लासमध्ये शिकवलं जाईल की कसं हारायचं नाही आहे आणि कसं त्या गोलपर्यंत पोचायचं आहे. समजलं अरुणिमा सिन्हाचं एक्झाम्पल. ठीक आहे. आता जर आपण बघितलं
गोल्स बद्दल. ठीक आहे, पहिलं काय सांगितलं मी, एम, गोल. आता गोल म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात काय असते की आपल्याला फक्त काय करायचं आहे. गोल म्हणजे काय असते बऱ्याच जणांच्या मनामध्ये, फक्त नोकरी. काय असते आपल्यासमोर, फक्त नोकरी. की मला काय भेटवायचं आहे. आता तुमचा गोल काय असेल सध्याच्या परिस्थितीत, की मला काय पाहिजे, एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, बरोबर. परंतु बघा गोल 1, 2, 3 असे नसतात. ठीक आहे, गोल तुमचे असायला पाहिजे ट्रिमेंडस, पुष्कळ सारे गोल असायला पाहिजे. एकच गोल असते का, कमीत कमी तुमचे 30, 40, 50 गोल असायला पाहिजे. किती असायला पाहिजे, 30, 40, 50. ठीक आहे, आता नोकरी लागली, नोकरी तर हा तुमच्या प्रतीचा गोल झाला. फक्त नोकरी लागली, सर्व काही झालं का. नोकरीनंतर काय पाहिजे आपल्याला, सांगा तुम्हीच सांगा. नोकरीनंतर काय पाहिजे, एक चांगलं घर पाहिजे, मोठं. अरे पाहिजे की नाही पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, चांगला लाईफ पार्टनर पाहिजे, फॅमिली रिलेशनशिप चांगली पाहिजे, एखादा मोठा फार्म हाऊस पाहिजे. अरे पाहिजे की नाही पाहिजे, की फक्त नोकरीच पाहिजे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आता हे तर झाले आपल्या प्रतीचे गोल. कोणासाठी झाले हे, आपल्यासाठी, की मला एक गाडी पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगला लाईफ पार्टनर पाहिजे. ठीक आहे, एखादं फार्म हाऊस पाहिजे, 2-4 नोकर पाहिजे, जे काही असेल. पण हे कोणापुरतं झालं, आपल्यापुरतं झालं, सीमित झालं, बरोबर आहे. आपली फॅमिली झाली, आपण झालो. मग आपण ज्या देशात राहतो, ज्या समाजात राहतो, त्याच्याबद्दल आपलं काहीच कर्तव्य नाही आहे का. अरे आहे की नाही आहे. मग नेक्स्ट गोल त्यांच्याबद्दल नसायला पाहिजे का. आताच नुकतंच जर एक्झाम्पल बघितलं आपण, अफगाणिस्तानचं झालेलं, तिथल्या लोकांनी भरपूर प्रॉपर्टी कमावली. पण देशाबद्दल जर विचार केलेला नसेल आणि एखादं जर तालिबानने अटॅक केला, तुमची प्रॉपर्टी कामाची आहे का. प्रॉपर्टी काय होईल, निघून जाईल पूर्णपणे. अलग लक्षात, प्रॉपर्टी तुमच्या कामात पडणार नाही. जर तुमचा देशच नाही राहिला तर तुम्ही राहणार नाही. तर गोल्समध्ये जे आहे मी तुम्हाला सांगितलं, 1, 2, 3 नाही, किती असायला पाहिजे आपले गोल, 30 ते 40, 50 असू शकतात आणि 100 असू शकतात. ठीक आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अचीव करू शकता. तुमचा काहीच त्याच्यामध्ये अडथळा येऊ शकत नाही. असे बरेचसे एक्झाम्पल आहे आपल्या भारतामध्ये, जर डोळ्यासमोर बघितले आपण, ठीक आहे, जे लाईव्ह मध्ये आहेत सध्या, की त्यांची काहीच परिस्थिती नसताना त्यांनी भरपूर सारे गोल काय केलेले आहे, अचीव केलेले आहे. फॉर एक्झाम्पल आपले रिसेंटचे प्राईम मिनिस्टर बघा, रिसेंटचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. ठीक आहे, तर काय होतं, चायवाले, काय म्हणतो आपण, चहावाला काय झाला, प्राईम मिनिस्टर झाला. मग आपली एवढी परिस्थिती खराब आहे का. मग जर आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला काय होऊ शकते, भेटू शकते. पण पहिली गोष्ट काय आहे, एम पाहिजे, गोल पाहिजे. आलं का लक्षात. जर गोलच नसेल, तुम्ही डिमांडच नाही केली, एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसले, ठीक आहे, आणि काही मागवलंच नाही, तर येईल का टेबलवर, येईल का. मग आपलं काय होते बघा, गोल आपण विचार करतो की मला गाडी पाहिजे किंवा घर पाहिजे किंवा नोकरी पाहिजे, पण तो गोल आहे कुठं, गोल लिहिलेला आहे का तुम्ही कुठे, नाही. गोल कुठं आहे, माइंडमध्ये. ठीक आहे, कागदावर नाही आहे. तुम्ही तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. अमेरिकेमध्ये एक रिसर्च केला गेला, 100 लोक होते त्या हॉलमध्ये, ठीक आहे, आणि त्याच्यापैकी 87% लोकांचे गोल जे आहे ते माइंडमध्ये होते. 87% लोकांचे गोल कुठे होते, माइंडमध्ये, कागदावर नव्हते. उरलेले 87% लोकांना गोलच माहीत नव्हते. 87% लोकांना गोलच माहीत नव्हते. 10% लोकांना माहीत होते पण त्यांच्या माइंडमध्ये होते. 10% लोकांना माहीत होते पण कुठे होते, माइंडमध्ये. आणि उरलेले 3% ज्यांना त्यांचे गोल माहिती होते आणि त्यांनी लिहून ठेवलेले होते. ठीक आहे, तो तेव्हाचा एक स्टडी केला गेला आणि तिथून 10 वर्षानंतर बघितलं गेलं की जे 87% लोक आहेत उरलेले, ज्यांच्यासमोर काय नव्हता, काही एमच नव्हता, गोलच नव्हता. ठीक आहे, त्यांचं जे इन्कम आहे तेवढं फक्त 13% लोक कमावत आहे. तेवढे किती टक्के लोक कमावत आहे, उरलेले 13 नाही, आपण 10 म्हणू, ज्यांचे गोल कुठे होते, माइंडमध्ये. ठीक आहे, ते 10% लोक किती लोकांचं इन्कम कमावत आहे, 87% लोकांचं. ठीक आहे, आणि जे 3% होते ज्यांचे गोल कुठे होते, पेपरवर, कागदवर, ज्यांना ते लिहिलेले होते आणि त्याला रोज ते बघायचे आणि जगायचे, ते उरलेल्या 97% लोकांचं इन्कम कमवायचे. किती टक्के लोकांचं, उरलेल्या 97% लोकांचं इन्कम कोण कमवायचं, ते 3% लोक. ठीक आहे, मग जर आता गोलच नसेल तर हालत ओळखून घ्या कशी होईल तर. ठीक आहे, गोल नसणाऱ्याची हालत मी तुम्हाला सांगतो कोणासारखी आहे, शेळीसारखी, बकरी.
जर आपल्या लाईफमध्ये जर गोल नसेल तर आपली लाईफ कोणासारखी आहे का बकरीसारखी. बकरीचं काम काय आहे, बकरीची लाईफस्टाईल काय आहे, सकाळी उठणे, चारा शोधणे, सकाळपासून फक्त खाणे, पाणी भेटते का पाहिणे आणि आराम करायला भेटते का पाहिणे. आलं का लक्षात. जर गोल नसेल तर आपली लाईफ कोणासारखी आहे बकरीसारखी. आपण आहोत का बकरी, नाही आहे ना. आपण काय आहे, मनुष्य आहे, बरोबर आहे. आणि आपल्यात प्रत्येक गोष्ट अचीव करण्याची ताकद आहे. फक्त आपल्याला काय करावं लागते, पहिले डिसाईड करणं आहे, मग त्याच्यावर वर्कआउट करणं आहे आणि मग काय घेणं आहे आपल्याला, सक्सेस घेणं आहे. समजलं का. तर बकरीसारखी लाईफ जगायची नसेल तर सर्वात पहिले काय पाहिजे, लाईफमध्ये गोल पाहिजे, एम पाहिजे. ठीक आहे. आणि एम मी तुम्हाला सांगितलं 1 2 3 नाही, किती पाहिजे, 40 ते 50. भरपूर लिहा, जसं वाटते तसं लिहा. आणि मेन गोष्ट, बिलकुल लॉजिक लावायचं नाही की हे मला कसं भेटेल. सर्वात मेन प्रॉब्लेम कोणता आहे आपला, आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, मी तुम्हाला समोर जाऊन सांगेलच त्याच्याबद्दल, की फक्त आपली एज्युकेशन सिस्टीम लेफ्ट ब्रेनवर काम करते. कुठल्या ब्रेनवर काम करते, लेफ्ट ब्रेन. 2 प्रकारचे ब्रेन आहे, लेफ्ट राईट. ठीक आहे. तर आपली पूर्ण एज्युकेशन सिस्टीम कशावर डिपेंड आहे, लेफ्ट ब्रेनवर. लेफ्ट ब्रेन काय करते, तो लॉजिक लावते. जर तुम्ही म्हटलं मला ऑडी घ्यायचा आहे तर लेफ्ट ब्रेन पटकन आन्सर देईल, कशी. लेफ्ट ब्रेन काय म्हणेल, कशी. आणि स्वप्नांमध्ये तुमचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह राहतो. स्वप्नामध्ये जर तुम्ही म्हटलं ऑडी, डायरेक्ट बसलेलंच दिसते. स्वप्नामध्ये जर म्हटलं तर डायरेक्ट काय दिसते, बसलेलंच दिसते ऑडीमध्ये. तिथं लॉजिक लागत नाही, कारण तिथं आपला राईट ब्रेन ऍक्टिव्ह असते, इमॅजिनेशनवाला. आलं का लक्षात. अमेरिका म्हटलं की तो पटकन अमेरिकेला घेऊनच जाते डायरेक्ट. तो विचार करत नाही की तिकीट काढावं लागेल, व्हिसा काढावं लागेल. आता जर जस्ट तुम्ही अमेरिकेचा विचार केला तर तुमच्या मनात विचार येतील की कसं, परंतु स्वप्नांमध्ये केला तर डायरेक्टली अमेरिका. आलं का लक्षात. ते कोण्या ब्रेनचं काम आहे, राईट ब्रेन. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच नाही की एवढे ब्रेन आहेत म्हणून. अंदर सुपर कम्प्युटरपेक्षा फास्ट कम्प्युटर आपल्या इथे आहेत. आलं का लक्षात. पण आपल्याला त्याचा मॅन्युअलच नाही दिलं की यूज कसा करायचा आहे. ते मॅन्युअल पण आपल्या क्लासमध्ये भेटेल तुम्हाला, की आपला जो ब्रेन आहे तो ॲक्टिवेशन कसं करायचं, आणि जे आपण फक्त एकच ब्रेन यूज करत आहे सध्या, बाकीचा उरलेला पोर्शन कसा काय यूज करायचा हे पण तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं जाईल. एमबद्दल सांगितलं. ठीक आहे. एम किती असायला पाहिजे, 50 100, भरपूर सारे, जे वाटते ते लिहायचं. आलं का लक्षात. बिलकुल विचार करायचा नाही. जिथं लॉजिक लागलं तिथं स्वप्न तुटलं, जिथं लॉजिक लागलं तिथं स्वप्न तुटलं. आलं का लक्षात. पहिले काय करायचं, लिहून काढायचे. एक कागद घ्यायचा आणि जे जे वाटते, आमदार बनाव वाटत असेल, बिझनेसमॅन बनाव वाटत असेल, इंडस्ट्रियलिस्ट बनाव वाटत असेल, जे काही बनाव वाटत असेल तुम्हाला, बनता येते की नाही बनता येत. अमरावतीचे आमदार खासदार माहीत असेल, दाम्पत्य, राणा फॅमिली. आलं का लक्षात. 20 वर्ष आधीची कंडिशन विचारा लोकांना. इथून जर 20-25 वर्षाची आधीची कंडिशन त्यांची विचारली लोकांना तर तुम्हाला माहीत पडलं की आधीची कंडिशन काय होती. आपल्या महाराष्ट्राचे आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठीक आहे, एका भाड्याच्या रूममध्ये राहत होते. आणि आपण जेव्हा अशा गोष्टीचा विचार करतो आमदार खासदारकीचा, ठीक आहे, तर आपल्याला काय वाटते, काय पाहिजे, पैसा पाहिजे. नरेंद्र मोदी चायवाले होते, प्रधानमंत्री झाले, पैसा होता का, नाही, तरी झालं ना. काय होतं, स्वप्न. लॉजिक लावायचं काम केलं नाही. आणि आपण नगरसेवकाचाही जर विचार केला तर घरूनच सुरुवात होऊन जाते. काय कुठं, आलं का लक्षात. बरं, सर्वात चांगली लाईफ कोणाची आपल्या भारतामध्ये सध्या, नेता लोकांचीच आहे. सर्वात ऐशवाले कोण आहे, पॉलिटिशियन. करोडांना पैसा आहे, जेवढा आपण इमॅजिन नाही करू शकत तेवढा पैसा आहे. बरं, तुम्ही जर लिहिलं की माझ्याकडे इथून 20 वर्षानंतर 500 करोडाची संपत्ती असली पाहिजे, मग भारतामध्ये असा व्यक्तीच अवेलेबल नाही आहे की त्याच्याकडे 500 करोडाची संपत्ती आहे म्हणून. आहे की नाही आहे, असे किती काय, अरे आहे की नाही आहे. मग आपण एक 4 एकरचं फार्म हाऊस घेतलं तर काय होऊन राहिलं, अरे घेऊ शकतो की नाही घेऊ शकत. आलं का लक्षात. आपला बँकिंग विषय वेगळा ठेवू, मी तुम्हाला फक्त एम सांगत आहे की एम मोठं असू शकते आणि ते मोठंच असायला पाहिजे. APJ अब्दुल कलामांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणसाल सर आम्ही तर बँकिंगची प्रिपरेशन करून राहिलो, आम्ही झालं तर क्लर्क हो, मॅनेजर हो, 500 करोडची संपत्ती कशी काय घेऊ, असाही प्रश्न येईल. ठीक आहे. परंतु जर आपण विचार केला की मी हे करू शकतो तर त्या वेळी आपल्याला काहीतरी मार्ग सुचते. आलं का लक्षात. म्हणजे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल बँकेमध्ये लागले, काही म्युच्युअल फंड्समध्ये पैसे टाकले, शेअर मार्केटमध्ये टाकले, बिझनेसचे काही प्लॅन केले सोबत, त्या जॉबसोबत, कोणा मित्राची इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. जेव्हा तुम्ही गोल लिहिता आणि त्याबद्दल विचार करता तर तुमच्यासमोर आयडियाज उभ्या राहतात. आलं का लक्षात. लिहिलंच नाही तर
राहणार नाही. ते आयडिया तिथं संपून जाईल. आणि जे जे होते, जे जे तुम्हाला इंट्युशन्स येतात, त्याला गॉड्स मॅसेज म्हणतात. काय म्हणतात त्याला? गॉड्स मॅसेज. एक बुक आहे फेमस, द अल्केमिस्ट म्हणून, त्यामध्ये त्याला ओमेन्स म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ओमेन्स मीन्स गॉड्स मॅसेज. की आपल्याला मेसेजेस येतात की तू जर असं केलं तसं होऊ शकते, आणि तुम्हाला त्याच्यावर काय ठेवणं आहे? विश्वास ठेवणं आहे. द अल्केमिस्टची एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो. अल्केमिस्टमध्ये एक पोरगा आहे, ज्याला स्वप्न पडते, तो स्पेनचा असतो, युरोपचा. त्याला स्वप्न पडते की आफ्रिकेमध्ये, इजिप्तमध्ये त्या पिरॅमिडच्या जवळ सोनं आहे. काय पडते त्याला? एक तो मेंढऱ्या पालणारा पोरगा असतो. ठीक आहे, जास्त काही मोठाही लखपती करोडपती नसतो. घर सोडून येतो तो, आईबाबाला सोडून येतो. आईबाबा चर्चमध्ये काम करत असतात त्याचे, आणि तो घर सोडून येतो. आणि एका चर्च खाली झोपला असताना त्याला स्वप्न पडते की आफ्रिकेमध्ये इजिप्तचं जे पिरॅमिड आहे तिथे काय आहे? सोनं आहे. ठीक आहे, आणि हा त्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या सर्व बरीचशी मोठी स्टोरी आहे ती, सर्व मेंढऱ्या विकून टाकतो. बरेचशा त्याच्या जीवनात कठीणाई येतात, त्या 6 वाळवंटातून त्याला जावं लागते. ठीक आहे, आणि तो तिथे जातो. ठीक आहे, शेवटचा इन्सिडन्स तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर त्या पिरॅमिडजवळ तो पोहोचतो आणि खोदायला सुरुवात करतो. तेव्हा 3 चोर येतात त्याला लुटायसाठी. आणि एक अल्केमिस्ट म्हणजे एक जादुई व्यक्ती असतो, ज्याला जादू माहीत असते, असं त्या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. तो त्याला एक सोन्याचा पत्रा देत असतो. अल्केमिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो लीडला गोल्डमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, तो शेवटी त्या पोरासोबत असतो, तेव्हा त्याला एक पत्राचं गोल्ड बनवून देतो. ठीक आहे, तर ते गोल्डचं पत्र आहे ना, त्या चोरांना सापडते, आणि चोरांना असं वाटतं की या मुलाजवळ आणखी काय आहे? धन आहे. ठीक आहे, आणि त्याला विचारतात, त्याला 3 दिवस टॉर्चर करतात. तो मुलगा सांगत नाही की मी इथं काय करत आहे. तर बरं, बाहेर पाहिजे कसं जाऊ तिकडे. ठीक, तर तीन दिवस त्याला टॉर्चर करतात, मारतात, खूप मारतात, पण तो सांगत नाही. पण शेवटी आता त्याच्यासमोर पर्याय असतं, एक तर मरा, नाही तर याला सांगा. ठीक आहे, तेव्हा तो त्या चोरांना सांगतो की मला स्वप्न पडलेलं होतं की इजिप्तच्या पिरॅमिडच्या खाली काय आहे, या ठिकाणी जर खोदलं तिथं काय सापडेल? मला सोनं सापडेल. मग तो त्यातला एक चोर राहतो, तो हसतो. तो काय करतो? हसतो. तो सांगतो, अरे मूर्खा, हे स्वप्न मला पण पडलं. हे स्वप्न काय झालं? मला पण पडलं. मला स्वप्न असं पडलं की स्पेनमध्ये एक चर्च आहे, एक तुटलेला चर्च आहे स्पेनमध्ये, आणि तिथे सोनं आहे. कुठे आहे? स्पेनमधल्या चर्चच्या तिथे सोनं आहे, जिथं या मुलाला स्वप्न पडलं होतं. जिथं रात्री हा मुलगा झोपला होता त्या ठिकाणी सोनं आहे. हे कोण सांगितलं? त्या चोरांनी. मग हा मुलगा हसायला लागला. याला तिथं गेल्यावर माहीत पडलं की जिथं आपण झोपलो होतो तिथं सोनं आहे. आलं का लक्षात? आता तो जर चोर तिथं गेला असतं, त्याला माहीत पडलं असतं, त्याला सापडलं असतं. पण हा मुलगा इजिप्तमध्ये गेल्यामुळे कोणाला माहीत पडलं? या मुलाला माहीत पडलं की आपण जिथं झोपलेलं आहे सोनं कुठं आहे? तिथेच आहे. तर हा खुशी तिथून जातो, आणि त्या स्पेनच्या चर्चच्या खाली त्याला काय सापडते? सोनं सापडतं. स्टोरी लक्षात आली की आपलं जे स्वप्न आहे, गोल आहे, त्याच्याप्रती जे काही इंट्युशन्स आपल्याला येतात त्याला काय करणं आहे? फॉलो आपल्याला करणं आहे. आपलं एम जे आहे ते आपल्याला भेटणारच आहे. रिस्पॉन्सिबिलिटी समजलं? ठीक आहे, नेक्स्ट. हां, रिस्पॉन्सिबिलिटी नंतर जे आपले एम आहे, मी तुम्हाला सांगितलं एम काय करावं लागते आपल्याला? राईट डाऊन करायचे आहेत, माइंडमध्ये ठेवायचे नाही आहे. क्लॅरिटी? ठीक आहे, माइंडमध्ये नाही ठेवायचे आहे. दुसरी गोष्ट, विजन बोर्डवर. ठीक आहे, ते जे स्वप्न आहेत आपले, जे आपण लिहिलेले आहेत. ठीक आहे, समजा पहिले 5 स्वप्न आहे आपल्याला, की पहिलं स्वप्न आहे आपल्याला नोकरीवर लागणं आहे. ठीक आहे, तर नोकरीवर लागणं आहे, आपण काय करतो? माइंडमध्ये डिसाईड करतो की मला नोकरीवर लागायचं आहे. माइंडमध्ये काय करतो? डिसाईड करतो की आपल्याला कशाला लागायचं आहे? नोकरीवर. आणि बस तेवढं सोडून देतो त्याला. ठीक आहे, स्वप्न पूर्ण करायचे असेल तर 3 प्रकार असतात. 3 प्रश्न पडायला पाहिजे. व्हॉट, वेन अँड व्हाय. कोणते स्वप्न पडायला पाहिजे? व्हॉट, वेन अँड व्हाय. ठीक आहे, तर व्हॉट म्हणजे काय पाहिजे? काय पाहिजे तर माहीत पडलं. काय पाहिजे आपल्याला? सध्या बँकेमध्ये जॉब पाहिजे, बरोबर. व्हॉट झालं. नंतरचा कोणता येते? व्हॅन, केव्हा. ठीक आहे, आपण येतो, क्लास लावतो, अभ्यासाला सुरुवात करतो, आणि इथल्या लाईफमध्ये पूर्ण गुंतून जातो, कारण आपल्यासमोर आहेच नाही केव्हा स्वप्न पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, मग त्याला दुसरं काय देणं आहे? तुम्हाला टाइम लिमिट देणं आहे, की मला कधी भेटवायचं आहे? मला 6 महिन्यात भेटवायचं आहे, मला 1 वर्षात भेटवायचं आहे, की मला 2 वर्षात भेटवायचं आहे? तुमच्यावर डिसिजन आहे. तुम्ही जर म्हटलं 6 महिन्यात तर 6 महिन्यात, तुम्ही म्हटलं 2 वर्षात तर 2 वर्षात, आणि तुम्ही जर म्हटलंच नाही तर कधी होणारच नाही. अशा आपल्याच क्लासमध्ये बरेचसे एक्झाम्पल आहेत की एकदम हुशार विद्यार्थी आहे आणि एकदम ढ विद्यार्थी आहे, पण त्या ढ विद्यार्थ्यांनी जर
व्हॉट वेन अँड व्हाय खेळलेला असेल तो क्लिअर असेल तो ढ विद्यार्थी पास होऊन जाते आणि हुशार विद्यार्थी आमच्या समोरच बसला राहते. तो 2 वर्षापासून इथंच राहते आणि तोच विचार करते की अरे हात माझ्यापेक्षा किती ढ होता पण हा झाला आणि मी नाही झालो. असे तुम्ही एक्झाम्पल बघितले असाल जीवनामध्ये, बघितले का असे एक्झाम्पल की एक विद्यार्थी खूप हुशार आहे पण तो सक्सेस नाही भेटू शकून राहिला आणि एकदम ढ विद्यार्थी आहे त्याला काय भेटून राहिलं, सक्सेस. बरेच तुम्ही UPSC MPSC मधले रिझल्ट बघितले असेल की जे बॅक बेंचर्स राहतात ते बरेचसे रिझल्ट आणतात. MPSC मध्ये लागणारे सर्वात जास्त पोरं कोणते असतात, बॅक बेंचर्स. ठीक आहे, ते कारण लॉजिक इस्तेमाल करत नाही, ते पॉवर इस्तेमाल करतात ग्रॅज्युएशन झाल्यावर की मी आतापर्यंत काहीच नाही केलं, आता मला काहीतरी करून दाखवायचं आहे. आलं का लक्षात. आणि जे मेरिटमध्ये येत राहतात त्यांचं ते एक सेम डायरेक्शन चालत राहतात, MSc झालं मग PhD झालं मग लागलो. ठीक आहे, पण हे काय करतात, ट्रॅकच्या वेगळे धावतात काहीतरी आणि काहीतरी करून दाखवण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. समजलं. ठीक आहे. व्हॉट वेन, वेन समजला का की मला किती दिवसात माझं एम काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे, नाहीतर धावतच राहसाल, जिंकसाल कधीच नाही. ठीक आहे. तर 6 महिने 8 महिने, मग 6 महिने झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की 6 महिन्यात जर पाहिजे तर परीक्षा कधी येणार आहे, माझं प्रिपरेशन कशा प्रकारचं असायला पाहिजे. मग जसे इंट्युशन्स तुमच्या आतमधून येतात त्याला काय करणं आहे, तुम्हाला फॉलो करणं आहे. वेन समजलं. ठीक आहे. व्हाय, लास्ट पॉईंट कोणता आहे, व्हाय, आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे नोकरीवर लागायचं आहे. का नोकरीवर का लागायचं आहे ते तर माहीत पाहिजे. ठीक आहे. तर इमॅजिन करायचं नोकरीवर लागायचं नाही आहे, मी नोकरीवर लागलो. स्वप्न कसं पाहिजे, मी नोकरीवर लागलो, लागणार नाही आहे. ठीक आहे. कार जर पाहिजे असेल तर विचार करायचा, कार घेतली. आपण पैदल जरी जात असलो तरी विचार करायचा, ऑडिट बसलेला आहे. ठीक आहे. कारण की स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे हॅपीनेस. कुठला आहे, हॅपीनेस. जो तुमचा मार्ग आहे तो जर तुम्हाला पार करायचा असेल तर त्या मार्ग पार करताना तुमच्या चेहऱ्यावर काय असलं पाहिजे, खुशी. जर तुम्ही हॅपी असाल तर वर्किंग आवर्स तुमचे वाढतील. वाढतील की नाही वाढतील. खुश माणूस जास्त काम करू शकतो की दुःखी माणूस जास्त काम करू शकतो, खुश माणूस करू शकतो. तर पहिले काय राहणं, आपल्याला खुश राहणं. म्हणून आपण पहिला आपला एम कोणता ठेवला, रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी कशी पार करायची, आपल्याला हॅपी. ठीक आहे. व्हिजन बोर्ड बद्दल मी सांगितलं तुम्हाला. व्हाय, तिसऱ्या पॉईंटवर आपण आहे, व्हाय. ठीक आहे. व्हाय, नोकरीवर का लागायचं आहे, तर नोकरीवर लागायचं आहे याच्यासाठी की मला अशा प्रकारचं घर पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारची गाडी पाहिजे, अशा प्रकारचा बंगला पाहिजे. तर तो जे काही तुमचे स्वप्न असेल त्याचा एक व्हिजन बोर्ड बनवायचा. व्हिजन बोर्डचं एक्झाम्पल तुम्हाला आता एका व्हिडिओमध्ये सांगतो मी. व्हिडिओ प्ले करशील, बघा तुमच्या लक्षात येईल. द सिक्रेटचा हा व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ तुम्ही घरी गेल्यावर पाहू शकता. मी तुम्हाला फक्त व्हिजन बोर्डचा पार्ट दाखवतो त्यातला. देखना चाहता था कि उससे क्या फायदा होगा. और 1995 में मैंने एक चीज बनाई जिसे कहते हैं विजन बोर्ड, जिस पर अपनी चाहत की हर चीज काट कर मैं लगा देता, जैसे एक कार या एक घड़ी या मेरे सपनों का जीवन साथी. तो ये था मेरे सपनों का बोर्ड, मेरा विजन बोर्ड. तो हर रोज अपने दफ्तर में बैठे बैठे उस बोर्ड को देखता और उन चीजों की मन में छवि बनाने लगता. मानो मैंने उन्हें पा लिया. मैं घर बदलने की तैयारी करने लगा. घर का सारा फर्नीचर, सारे बक्से कमरे में रखा और 5 सालों में मैंने 3 घर बनाए. फिर मैं बैंकॉक गया और ये घर लिया और 1 साल तक इसे रेनोवेट किया. फिर जाकर मैंने अपने पुराने घर से अपना सारा सामान रखवाया. एक दिन सुबह के करीब 7:30 बजे मेरा बेटा मेरे दफ्तर में आया. एक बक्सा जो 5 सालों से बंद पड़ा दरवाजे के पास रखा था, मेरा बेटा उस पर बैठकर पैरों से उसे बजाने लगा. तो मैंने कहा, बेटा डिस्टर्ब मत करो, मैं कुछ काम कर रहा हूँ. इन बक्सों में क्या है डैडी? इसमें मेरे विजन बोर्ड्स हैं बेटे. ये विजन बोर्ड क्या है? मैंने कहा, बेटे इन्हीं पर मैं अपने गोल्स का, अपनी मंजिलों का खाका बनाकर लगा देता हूँ. मेरी ख्वाहिशों की तस्वीर. 5 साल के अंदर हम अपना पैसे क्या समझता. तो मैंने उससे कहा कि बेटे मैं तुम्हें समझाता हूँ, मैं तुम्हें दिखाता हूँ ये क्या है. और जब मैंने विजन बोर्ड को बाहर निकाला तो उसमें घर की तस्वीर थी, वही घर जिसके बारे में मैं 5 साल पहले सोचा करता था. और सबसे ताज्जुब की बात ये थी कि हम उसी घर में रह रहे थे, उस तरह के घर में. मैंने अपने सपनों का घर कब खरीदा, उसे कब रेनोवेट किया, मुझे पता भी नहीं चला. फिर मैंने उस घर को देखा और मैं रोने लगा, क्योंकि ये मेरे लिए एक चमत्कार था. आप क्यों रो रहे हैं? बेटे
अब मैं जान गया हूँ कि आकर्षण का सिद्धांत कैसे काम करता है। बेटे मैं समझ गया हूँ कि इच्छा शक्ति से क्या नहीं हो सकता। मेरी पूरी जिंदगी मेरी आंखों के सामने, जिस तरह मैंने अपनी कंपनियां खड़ी की, उसी तरह मैंने अपना घर भी बनाया। मैंने अपने सपनों का घर खरीदा और मुझे पता तक नहीं चला। समजलं विजन बोर्डचं महत्त्व? ठीक आहे. त्यांनी काय केलं, एक विजन बोर्ड बनवलं आणि त्याच्यावर काय ठेवणं सुरू केलं, विश्वास. भेटणार नाही आहे, काय झालं, भेटलं. म्हणजे जी गोष्ट आपल्याला भेटवायची आहे ते भेटल्यानंतर जेवढी खुशी होईल, ठीक आहे, तेवढी खुशी चेहऱ्यावर आपल्या आत्ता असायला पाहिजे. क्लॅरिटी समजली? स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात, होणार आहे, विल बी नाही, काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, मला भेटलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही नोकरीवर लागलेले आहे तेव्हा किती खुश राहाल. विद्यार्थी जीवनात आपण खुश राहू का आताच्या परिस्थितीत? नाही. ठीक आहे. पण जर तुम्हाला भेटलेलं आहे, जे तुम्हाला पाहिजे ते सर्व काही तुम्हाला भेटलं, तर खुशी राहील की नाही राहील? तेव्हाही जर खुशी नसेल राहत तर मग काही अर्थच नाही आहे. राहील की नाही राहील? खुशी राहील ना. जर आपल्याला जसं पाहिजे तसं घर भेटलेलं आहे, ठीक आहे, जरी आता आपल्याजवळ कंडिशन नसेल, आपली ती गोष्ट नसेल, आपल्याजवळ नसेल, तरी त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. ऐश असं करायचं, घरी फॅन जरी चालू नसेल ना तरी बिलकुल असं रिमोट ऑन करायचं आणि काय म्हणायचं, AC स्टार्ट. किती डिग्री पाहिजे, एवढी खुशी आपल्या चेहऱ्यावर असायला पाहिजे. तेव्हा तुम्ही काय राहू शकता, खुश राहू शकता. ठीक आहे. नो मॅटर परिस्थिती कशी आहे. बघा आजचं मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो. 25,000 पोरांना मेसेज गेला. किती पोरांना? 25,000. काल 50 पोरांनी नाही की ते कन्फर्मेशन दिलं की आम्ही सेमिनारला येणार आहे. इथं किती जण अवेलेबल आहे? माझ्या चेहऱ्यावरची खुशी कमी झाली का? माझ्या चेहऱ्यावरची खुशी कमी आहे का? तुम्हीच विचार करा. ठीक आहे. तर तुम्हाला असंच झालं पाहिजे, काय आहे काय नाही आहे याचा विचार करत बसायचं नाही आहे. जे परिस्थिती आहे एक्सेप्ट करा, खुश राहा आणि समोर चला. समजलं का? पहिले आपल्याला गोल ठरवायचे आहेत. ठीक आहे. देन त्यांना काय करायचं आहे, कंप्लीट कधी होणार आहे. आणि गोल जे असतात ते दोन प्रकारचे असतात, एक शॉर्ट टर्म गोल, एक लॉंग टर्म गोल. आता म्हटल्याबरोबर घर तर बनणार नाही आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. ठीक आहे. पण जर मोठा बंगला पाहिजे आहे, त्याने किती घर बदलवले? 3 घर बदलवले स्वप्नात घरात जायच्या पहिले. ठीक आहे. मग काही ते घर भेटेपर्यंत वाट नाही पाहत बसायची. आता जे आहे ते चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या गावात राहू शकतो, अमरावतीत येऊ शकतो, अमरावतीच्या आउटर साईडला आलो, नंतर मला कॅम्पमध्ये जायचं आहे. ठीक आहे. नंतरची सेटलमेंट माझी पुण्यात राहील. लक्षात येत आहे का? एम काय असतात, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. आलं का लक्षात? आणि जे काही आपले 4-5 आधीचे आहे त्याचा काय बनवायचा, एक विजन बोर्ड. आणि विश्वास कसा ठेवायचा, पूर्ण झालेलं आहे ना की पूर्ण होणार आहे. क्लॅरिटी भेटली एम बद्दल? एम आपल्याला ठरवायचे आहेत, लिहायचे आहेत आणि त्याचा काय बनवायचा आहे, विजन बोर्ड. फर्स्ट क्लिअर. सेकंड पॉईंट घेऊ आपण, हॅपीनेस. जे तुम्हाला सांगितलं की गोल असताना आपल्याजवळ काय पाहिजे, आपण कसं असलं पाहिजे, हॅपी. ठीक आहे. हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड. आलं का लक्षात? हॅपीनेस कुठल्याच मटेरियलिस्टिक थिंगवर डिपेंड नाही आहे. कोणावर डिपेंड आहे, आपल्या विचारांवर. तुम्ही जर विचार केला मी हॅपी तर हॅपी, तुम्ही जर विचार केला मी दुःखी तर दुःखी. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला एक शब्द सांगतो, कदाचित तुम्हाला समजायला थोडंसं कठीण जाईल. ठीक आहे. जर लाईफमध्ये जगत असताना रिलेशनशिप जे ठेवायची आहे कुठल्याही गोष्टीसोबत, ते ठेवायची डिटॅच अटॅचमेंट. काय ठेवायची, डिटॅच अटॅचमेंट. म्हणजे सर्वात वर आपण असलो पाहिजे रिलेशनशिपमध्ये. ठीक आहे. त्याचं मी दुसरं एक्झाम्पल देईन की लव्ह युअर सेल्फ. सर्वात जास्त आपण प्रेम कोणासोबत केलं पाहिजे, स्वतःसोबत. बाकीचा जर सोबतचा सुधरत असेल तर असेल, नसेल तर नसेल. आपलं सांगण्याचं काम आहे. त्याच्यासोबत अटॅचमेंट आहे, पण कशी आहे, डिटॅच अटॅचमेंट आहे. वर्ड समजला का? ठीक आहे. तर हॅपीनेस बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर कुठल्याच बाहेरच्या गोष्टीवर आपला हॅपीनेस डिपेंड नसलं पाहिजे. नाही तर बाहेर पाऊस सुरू आहे तरी आपण दुःखी, बाहेर ऊन आहे तरी आपण दुःखी, आणि बाहेर सावली आहे तरी आपण दुःखीच. आलं का लक्षात? लोकांना दुःखी व्हायला फक्त बहाणा पाहिजे. सकाळी जर थंडी पडलेली असेल, नाही मला आज झोपच लागली, अशी कशी झोप लागली? झोप लागली त्याच्यामागं काय नाही आहे, तुझ्यासमोर एम नाही आहे. ज्याच्यासमोर एम आहे त्याला पाऊस असू द्या, ऊन असू द्या की थंडी असू द्या, तो काय करेल, काम करेल. त्या गोलची क्लिअरिटी तुमच्या समोर पाहिजे त्याच्यासाठी. समजलं का? आणि कुठल्याच मटेरियलिस्टिक थिंगवर, आता मी तर हे वातावरणाचं एक्झाम्पल घेतलं, गाडी नसेल, फॅन नसेल, लाईट नसेल, परिस्थिती बरोबर नसेल, कुठलीच गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही तुमचा गोल अचीव करण्यापासून, जर तुम्ही ठरवलं तर. असे बरेचसे लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नसताना त्यांनी काय केलेलं आहे, अचीव केलेलं आहे.
दुसरी आपल्या मनात गिल्ट असते की मी तर असा दिसलो, ठीक आहे, तर मी कसं बोलू, लोकांसमोर कसं जाऊ, ठीक आहे, म्हणजे मी काळा आहे, कोणाला वाटते मी बारीक आहे, कोणाला वाटते मी लठ्ठा आहे, कोणाला वाटते मी असा आहे, कोणाला वाटते मी तसा आहे. पण ह्या सर्व काय आहे, तुमच्या स्टेट ऑफ माइंड आहेत, ठीक आहे. तुम्ही जर कशीही असाल दिसायला, तर असे लोक नाही आहेत का जे दिसायला वेगळ्या प्रकारचे असतात, नाही त्यांनी अचिव्हमेंट घेतलेली आहे म्हणून लाईफमध्ये, आहेत की नाही? एक्झाम्पल बघा. ठीक आहे, हॅपीनेस बद्दलचं एक्झाम्पल घेऊ आधी आपण. ठीक, हॅपीनेसचा व्हिडिओ लाव. दशरथ मांजी पिक्चर पाहिला का? ठीक आहे, त्यातला एक डायलॉग ऐकून घ्या. काय म्हणते हॅपीनेस बद्दल बघा. त्याच्याकडे काहीच नसताना त्याचा आन्सर बघा हॅपीनेसवर काय राहते. तर अपना कवर खोल रहे हैं, मजाक कर रहे हैं, तो क्या कहें ताजमहल बना रहे हैं? अरे आप तो बिगड़ गए. लोग कहता है हम पागल हैं, जिंदगी खराब कर रहा है. आप अपना टाइम खराब मत करिए. जब तक के टूटेगा नहीं, बहुत भारी काम ले लिए. ठीक है, तुम मुझे बताइएगा, आपका फोटो छाप देंगे अखबार. भाई माटी हो गए हैं. आइए, हाथ दबाए. आइए. क्या हाल चाल है सब भाई? शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. अच्छा एक बात बताइए, ये दुनिया में इतना सारा काम है, वो सब छोड़ छाड़ के आपको बाहर तोड़ने का काम मिला है? भाई अपना अपना हुनर है. आप पढ़ाई लिखाई करते हैं, हम बाहर तोड़ते हैं. लेकिन ताकत कहाँ से लाते हैं? प्लान है. पहले अपने जोरों से था, बाहर से इतना बड़ा बात आप इतना आसानी से बोल दिए. अरे हमें देखिए, सच्चा पत्रकार बनना चाहते थे, नेताओं में दल्ला बन गए थे. अपने आप से घिना था, तो अपना बदकामी छाप देते हैं. बाहर निकालना इतना आसान काम है क्या? बाहर तो इसलिए मुश्किल था. मूवी बघितला असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी, स्टोरी बघितलेली आहे. काय म्हटलं त्यांनी? पहाड तोडण्यापेक्षा कठीण आहे का अखबार काढणं. बरोबर आहे. किती किलोमीटरचा पहाड तोडला माहिती आहे का? 17 किलोमीटरचा पहाड कोणं तोडला? एकट्या व्यक्तीनं. काय होतं त्याच्याजवळ? एवढी एक छन्नी आणि एवढसा एक हातोडा. एकट्या व्यक्तीनं पुरा पहाड तोडून टाकला. तोडला की नाही तोडला? आज त्या रोडला नाव आहे दशरथ मांजी. बरोबर. त्याचं एक वाक्य खूप जबरदस्त आहे. त्यानं अंगात बघा गोंट घातलेला आहे, खालचं पूर्ण फाटलेलं आहे, तरी व्यक्ती काय म्हणते? शानदार, जिंदाबाद, जबरदस्त. कसे आहात? शानदार, जिंदाबाद, जबरदस्त. मग हॅपीनेस कुठल्याच मटेरियलिस्टिक थिंगवर डिपेंड नाही आहे. इट इज अ स्टेट ऑफ माइंड. तुमच्या माइंडची स्थिती आहे की तुम्ही खुश आहात की दुखी आहात. कशा प्रकारचे तुम्ही विचार करता, सिच्युएशनला कसं बघता, याच्यावर सर्व काही डिपेंड आहे. मी जस्ट विचार केला की इथं जरी 10 जण आहे तर मला युट्यूबवर 1000 जण पाहतील. काय विचार केला? इथं जरी 10 जण आहे तर युट्यूबवर किती जण पाहतील? 1000 जण पाहतील. स्टेट ऑफ माइंड चेंज झाला. नाहीतर 10 जण आहे, काय झालं असतं? दुःखी झालं असतं. आणि जे लोक तुम्ही आलेले आहे, तुमचाही टाइम काय झाला असता? वेस्ट झाला असता. एवढा चांगला सेमिनार तुम्हाला ऐकायला भेटला नसता. आलं का लक्षात? तर काय आहे? सर्व स्टेट ऑफ माइंड. तुम्ही तुमच्या विचारांसोबत काय करता त्याच्यावर सर्व काही डिपेंड आहे. हे झालं परिस्थितीबद्दल व्हिडिओ. तुमची परिस्थिती कशीही असो,
पैसा कितीही असो घरी किंवा नसो, एम तुम्ही पूर्ण करू शकता. दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं की आपण कसं दिसतो, कसं आहोत, माझी ढेरी निघालेली आहे, मी मोठू आहे की मी पतलू आहे की मी काळा आहे की मी काय आहे, याच्यावर पण हॅपीनेस डिपेंड नाही आहे. ते असतानाही तुम्ही काय करू शकता, एम अचीव करू शकता. सेकंड एक्झाम्पल बघा. दिसायला होते हिरोचा लुक आहे का यांचा, हिरोचा लुक आहे का, तरी किती वर्ष काम केलं. सरफरोश पिक्चर मध्ये हा होता माहिती आहे का तुम्हाला, जे ते 2 चोर पकडून आणते ना ज्यांना मारते, त्याच्यामध्ये सुद्धा आहे 14 ते 15 वर्षाचं स्ट्रगल आहे. त्याच्यानंतर आता काय डायरेक्ट हिरो आहे ना, हिरो आहे फेमस. पर्सनॅलिटीवर डिपेंड आहे का, नाही. या व्यक्तीने जर विचार केला असतं मी बारकाचा आहे, एवढसा काय आहे, तर हा कधी बाहेर निघू शकला असता का. सेकंड एक्झाम्पल, कोण्या अँगलनं हिरो आहे, 6 पॅक ॲप आहे, दिसायला गोरा आहे, हेअरस्टाईल आहे चांगली, काही आहे नाही आहे. अवॉर्ड विनिंग, मराठी पिक्चरला कोणा टिकवलं आहे की नाही. यांनी जर विचार केला असतं मी दिसायला असा आहे तर काही झालं असतं त्यांचं. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्येच. ठीक आहे, नेक्स्ट घे. जॉनी लिव्हर विचार केला असता तर पोहोचू शकले असते तिथपर्यंत, नाही पोहोचू शकले असते. विचार काय केला, पोहोचायचं आहे. ट्रेनमध्ये पेन विकत होते, तुमच्या माहितीसाठी. ट्रेनमध्ये काय विकत होते ते आपण आज जातो ना, तर ट्रेनमध्ये पेन विकायला येतात, त्याचं काम होतं जॉनी लिव्हरचं. अलग अलग हिरोचे आवाज काढून तेव्हा पेन विकायचे. विचार केला असेल कधी इथपर्यंत पोहोचेल म्हणून. काय होता, विजन, स्वप्न असेल काहीतरी म्हणून इथपर्यंत पोहोचले. नेक्स्ट, माहीतच आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुद्धा नाव जायला तयार आहे. साऊथचा असा एकही मूवी नाही ज्याच्यात माणूस आहे नाही. साऊथचा एकही मूवी असा नाही आहे ज्याच्यात हा नसेल. फेमस जर मूवी असेल तो, तर याच्याशिवाय पिक्चर होतच नाही. काही काही पिक्चर तर असे असतील की हिरोपेक्षा जास्त पैसे याला द्यावं लागले असतील. हिरोपेक्षा जास्त अमाऊंट कोणाला द्यावं लागलेली असेल, यांना द्यावं लागली असेल. अलग लक्षात. जसं दारासिंग, आपल्या फिल्म इंडस्ट्रीतलं जर जुनं एक्झाम्पल बघितलं, दारासिंग, रामायण बघितलं सर्वांनी सिरियल. रामायणामध्ये हनुमानजीचा जो रोल आहे दारासिंगचा, ठीक आहे, तर रामापेक्षा म्हणजे जे बाकीचे सर्व कास्ट होते त्याच्यापेक्षा सर्वात जास्त अमाऊंट कोणाला भेटत होती, दारासिंगला. दारासिंग कुस्तीवाली होते, स्पीकरही होते, पॉलिटिशियनही होते, ॲक्टरही होते, असे बरेचसे रोल त्यांनी प्ले केले. पण आपण स्वतःला लिमिट करून टाकतो की मी एवढंच आहे. तुम्ही जेवढं म्हणसाल तेवढं तुम्ही आहे, जेवढं तुम्ही विजन करू शकता तेवढं तुम्ही बनू शकता. एक्झाम्पल आहेत तुमच्या समोर. ठीक आहे, नेक्स्ट. ओळखता, स्टीफन हॉकिन्स. ठीक आहे, जेव्हा यांचा जन्म झाला तेव्हा सांगितलं की यांच्या 2 बोटाच्या वर काहीच नाही हलणार. पूर्ण शरीर काय आहे, पॅरालाइज आहे, काहीच होऊ शकत नाही. किती बोटं हलतात, 2 बोटं, आणि ब्रेन काम करते फक्त. पोझिशन पाहून घ्या. व्हीलचेअरवर आयुष्यभर असंच जन्माला आला तेव्हापासून. हालणे नाही, बोलणे नाही, काहीच नाही. ठीक आहे. प्रॉपर्टी किती असेल अंदाज नाही लावू शकत. प्रॉपर्टीचा अंदाज लावू शकतो का, नाही. त्यांच्या नावाने पेटंट किती असेल सायंटिफिक, त्याचाही अंदाज नाही लावू शकत. लक्षात येत आहे. तर मग आता विचार करा, फक्त 2 बोटं हलणारा माणूस एवढं मोठं अचिव्हमेंट भेटू शकते. आपलं तर सर्वच हलते, पुरी बॉडी हलते आपली. 2 हात आहे, पाय आहे, डोळे आहे, डोकं आहे, सर्व काही आहे आपल्याजवळ. मग आपण काय नाही करू शकत. आपणच स्वतःला लिमिटेशन करून ठेवलेलं आहे की नाही आहे. जे पाहिजे ते भेटू शकते की नाही भेटू शकत. अलग लक्षात. डिपेंड कशावर आहे, पहिले डिसाईड, कधी आणि का. स्वप्न पूर्णपणे बघता आले पाहिजे, डोळ्यासमोर दिसले पाहिजे, तेव्हाच तुमची झोप नाहीशी होईल. जर डोक्यात स्वप्न असतील तर झोप जास्त येते, कारण विचार तुम्हाला थकवतात. जेवढे आपल्या माइंडमध्ये काहीतरी 65,000 विचार येतात एका दिवसाला. किती, 65,000. आणि मी म्हणेल की 80 to 90% रिपीटेड असतात. 80 ते 90% काय असतात, रिपीटेड. तेच ते विचार येतात आपल्याला. आता कोणत्याही गोष्टीबद्दल असू शकतात. तुम्ही एक वेळा ऑब्झर्व करून पहा, नाही तर. ठीक आहे. आणि ते जे विचार आहे ते तुम्हाला दिवसभरात थकवतात. पण ते जर विचार तुम्ही कागदावर लिहिले तर तो विचार पुन्हा येतच नाही. एक वेळा ट्राय करून पहा फक्त. विचार कुठे लिहायचा, कागदावर. एक डायरी घ्यायची, जे जे वाटते ते लिहिणं सुरू करायचं. बऱ्याच जणांना डायरी काय वाटते, सकाळपासून लिहून ठेवतात. मी सकाळी 5ला उठलो, वॉकला गेलो, असं झालं तसं झालं. 8 दिवस लिहितात, स्वतःलाच बोर होऊन जाते. हे काय रोजच आहे. पण डायरीत हे लिहितच नसतात. डायरीत हे लिहायचं नसते. डायरीत काय लिहावं लागते, काही जर नवीन घडलं किंवा जे नवीन आपल्या लाईफमध्ये घडवायचं आपल्याला, व्हिजन काय आहे ते डायरीत लिहावं लागते. हे नसते लिहित. बरेच जण डायरीत तेच लिहित बसतात.
मी सकाळी 5ला उठलो, मग इथं गेलो तिथं गेलो, असं झालं तसं झालं, स्वतःचीच लाईफ स्वतःच बोर करून टाकतात. आणि 8 दिवसानंतर डायरी लिहिणं काय करतात, डिस्कंटिन्यू करून टाकतात. त्याच्यानंतर डायरीच लिहिणं होत नाही. तर डायरीत काय लिहावं लागते, आपले स्वप्न, आणि ते स्वप्न कसे कसे पूर्ण करायचे आहे, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या स्टेप करायच्या आहेत, हे कुठं लिहावं लागते आपल्याला, डायरीमध्ये. आलं लक्षात. हे तुम्ही यांचं एक्झाम्पल बघितलं. नेक्स्ट हे एक्झाम्पल बघा, आपल्या महाराष्ट्रातच आहे, आनंदवन. माहिती आहे का आनंदवनबद्दल? अरे आनंदवनबद्दल माहिती आहे का? ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी कदाचित तुम्हाला माहीत नसेल, फॉरेनचे जेव्हा व्हिजिटर्स भारतामध्ये येतात तर सर्वात जास्त व्हिजिट इथं करतात. ताजमहल नंतर सेकंड पॉईंट हा आहे त्यांच्यासाठी. आणि आपण विदर्भातलेच लोक, आपल्याला बऱ्याच जणांनी तिथे गेलोच नसेल आपण कधी. गेले का? धरतीवरचं स्वर्ग जर असेल तर ते आनंदवन आहे. ठीक आहे, इथले लोक, मी एक दिवस इथे राहिलेलो आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो. कोणाला पाय नाही आहे, कोणाला हात नाही आहे, कोणाचा डोळा गेलेला आहे. तुम्हाला माहीत असेल कुठला रोग असतो तिथं? कुष्ठरोग, लिप्रसी. ठीक आहे, म्हणजे त्यांचे हातपाय गळतात, बोटं गळतात. ठीक आहे, पण एक वेळा यांना जाऊन भेटा. सध्या गव्हर्नमेंटना यांच्या इन्कमवर टॅक्स लावावा लागू राहिला. हे कोणाची मदत तर घेतच नाही आहे, पण जे इन्कम कमावत आहे त्याच्यावर काय लागत आहे? टॅक्स लागत आहे. 300 करोडाचं इन्कम आहे. किती? 300 करोड पर इयर, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल. आजूबाजूच्या जेवढे खेडे आहेत, 25 ते 30 खेडे म्हणू आपण, तिथं सर्व दूध यांच्या इथून जाते, सर्व फळं यांच्या इथून जाते, सर्व भाजीपाला यांच्या इथून जाते. जेवढ्या पिशव्या, बॅग्स वगैरे जे काही आहे ते हे लोक बनवतात. ज्या मुलीला दोन्ही हात नाही आहे, मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे, पायाच्या बोटांनी ती मुलगी सुईमध्ये दोरा टाकते. कशाने? पायाच्या बोटाने. दोन्ही हात आहेच नाही. विचार करा, आपल्याला 2 हातांनी इथून टाकताना तकलीफ जाते, आणि ती कशाने टाकते? पायाने, आणि विणकाम करते. मग सर्व काय आहे? स्टेट ऑफ माइंड. काहीही अचीव करू शकतो, आणि काही नसताना सुद्धा. आता ती अरुणिमा सिन्हाचा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला, एक पाय नाही आहे, तिने काय ठरवलं? माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे. आणि आपल्याला माल टेकडी चढायचं आहे म्हटलं की काटे येतात अंगावर. माल टेकडी, अरे बापरे, एवढ्या वर वाटतं की नाही वाटत? पण जर तुम्ही ठरवलं की चढायचं आहे, ठीक आहे, तुमचं जर इच्छा असली तर तुम्ही हाशी खुशी चढू शकता. चढू शकता की नाही चढू शकत? काय पाहिजे? इच्छा. समजलं का? एक पाय तुटलेली मुलगी जर माउंट एव्हरेस्ट चढू शकते. ठीक आहे, मी माझंच एक एक्झाम्पल सांगतो. मागच्या 2 वर्षाआधी आम्ही वैष्णवी देवीला गेलो, फॅमिली पूर्ण. माझ्या आईला शुगर आहे, BP आहे, आईची घरी कमर दुखते, पाय दुखते. ठीक आहे, तिथं पोहोचलो वैष्णवदेवीला. वैष्णवदेवीचा पहाड आहे 17 किलोमीटरचा. किती किलोमीटर? 17 किलोमीटरची चढाई आहे वैष्णवदेवीच्या पहाडाची. आईला म्हटलं, आई तू पालखी कर, घोड्यावर बस. आई म्हणे नाही. देवावर विश्वास? आई काय म्हणे, नाही, मी कशी चालेल? पायी. 1-2 घंटे वेळ लागला चालेल. माझी आई घरून दूध आणायला जरी जात असलं जात नाही. दुधाचं दुकान कुठून असेल? इथून पंचवटी चौकात पकडा तुम्ही. तिथं जाताना तिचा काय दुखते? पाय दुखते. आणि वैष्णवदेवीचा पहाड चढताना दुखत नाही. का? विश्वास, स्टेट ऑफ माइंड. समजलं का? तिला विश्वास आहे की देवी माझी काय करेल? रक्षा करेल, आणि मला काय देईल? हिम्मत देईल. जय माता दी. चलो ऊपर. आलं का लक्षात? इकडनं चढली पण आणि तिकडनं उतरली पण. कुठल्याच गोष्टीची आवश्यकता पडलेली नाही. तर सर्व काय आहे? स्टेट ऑफ माइंड. तुम्हाला तुमचं गोल अचीव करण्यापासून कुठलीच गोष्ट रोखू शकत नाही. ज्या काही गोष्टी तुम्ही डिसाईड केलेल्या आहे, ह्या सर्व स्वतःच डिसाईड केलेल्या आहे. जे काही तुमच्यावर लिमिटेशन्स आहे, हे लिमिटेशन कोण टाकले आहे? तुम्ही स्वतः टाकलेले आहे. लक्षात येत आहे? तर हॅपीनेस बघाच, पहिलं सांगितलं मी रिस्पॉन्सिबिलिटी. पहिले आपल्याला गोल डिसाईड करणं आहे, सर्व ठरवणं आहे कसं कसं करायचं आहे, आणि पूर्ण प्रोसिजरच्या दरम्यान आपल्याला काय राहायचं आहे? हॅपी राहायचं आहे. काय राहायचं आहे? हॅपी. जर तुम्ही हॅपी असाल तरच तो गोल काय होईल? अचीव होईल. ठीक आहे, थर्ड आपली टर्म आहे सक्सेसफुल. ठीक आहे, थर्ड टर्म कोणती आहे? सक्सेस. जर या 2 प्रोसिजर पार केल्या तर आपल्याला काय भेटेल? सक्सेस भेटेल. आणि सक्सेसबद्दल पण आपल्याला काय करायचं आहे? इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट थिंग जे मी तुम्हाला मगाशी ॲक्टिव्हिटी केली 5-2 वाली, कुठली केली ॲक्टिव्हिटी आपण? स्टार्टिंगला 5-2, बरोबर. तर आपले 2 ब्रेन आहेत. ठीक आहे, तसे 3 आहे, तिसरा पण सांगतो तुम्हाला. 2 बद्दल बघा, एक लेफ्ट आणि दुसरा काय? राईट. लेफ्ट बद्दल बघा, लेफ्ट ब्रेन काय काय काम करतो बघा. ॲनालिटिक्स, लॉजिक, आयडिया, फॅक्ट्स, मॅथ्स, ट्रेनिंग. ठीक आहे, तर आपलं जे पूर्ण एज्युकेशन सिस्टीम आहे, जे आपण शाळा शिकतो, कॉलेज शिकतो, ठीक आहे, ते सर्व या ब्रेनवर डिपेंड आहे. कुठलं? लेफ्ट पार्टवर.
कुठल्या पार्टवर डिपेंड आहे? लेफ्ट. म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये फक्त आपला एकच ब्रेन डेव्हलप होतो. कुठला? लेफ्ट ब्रेन. ठीक आहे. खाली कुठला आहे? राईट ब्रेन काय आहे आपला? खाली पडलेला आहे, यूजच नाही आहे त्याचा. ठीक आहे. आता तुम्हाला राईट ब्रेन यूज कसा करायचा ते सांगतो. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की आपल्या ब्रेन थ्रू आपलं शरीर कंट्रोल होते. आपल्या ब्रेन थ्रू आपलं काय कंट्रोल होते? शरीर कंट्रोल. तुम्ही जर म्हटलं उजवा हात वर तर उजवा हात वर, डावा हात वर तर डावा हात वर, हा खाली तर खाली. हे कोण ठरवते? ब्रेन ठरवते. ठीक आहे. परंतु आता जर मी तुम्हाला रिव्हर्स केलं की तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी थ्रू सुद्धा तुम्ही ब्रेन कंट्रोल करू शकता. कॅन यू इमॅजिन? तुमच्या बॉडी थ्रू तुम्ही तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह करू शकता किंवा कंट्रोल करू शकता. या गोष्टीवर इमॅजिन करू शकता का? मग स्टॉप करतो. सॉरी, स्लाइड. ठीक, लाईट लाव. ठीक आहे. आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी थ्रू ब्रेन आपण कंट्रोल करू शकतो. याचा डेमो देऊ तुम्हाला एक. ठीक आहे. हसा. आता दुःखाचा विचार करा. हसा. चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. ठीक आहे. आणि दुःखाचा विचार करा. वा वा काय मस्त दुःख आहे, वा काय टेन्शन आहे, वा करून पहा विचार. येते का दुःखाचा विचार? येते का? हसत असताना तू डाऊन झाला, तू हास एक वेळा मग विचार कर. तू मनात नर्वस झाला होता, आता विचार कर. आता कर दुःखाचा विचार. येते? ठीक आहे. हसत असताना आपल्याजवळ टेन्शन येत नाही किंवा दुःखाचा विचार आपल्याजवळ येत नाही. म्हणून आपल्या इथं म्हटलेलं आहे की स्माईल इज अ बेस्ट मेडिसिन. काय म्हटलेलं आहे? स्माईल इज अ बेस्ट मेडिसिन. जर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल तर तुमच्या शरीरातले बरेचसे विकार काय होतील? तसेच नाहीसे होतील. समजलं का? तर स्माईल चेहऱ्यावर असायला पाहिजे, म्हणून हॅपीनेस सांगितलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला आत्ताच मी डेमो दाखवला की तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी थ्रू तुम्ही जर ताठ बसलेले आहात व्यवस्थित क्लासमध्ये, पायामध्ये फोल्ड जर नाही आहे आणि पाठीचा कणा जर ताठ आहे तर तुमचे विचार डायरेक्ट राहतात, जास्त विचार मनामध्ये येत नाही आणि समजले क्लिअरली जाते. लक्षात आला? तर आपण जी पहिली ऍक्टिव्हिटी घेतली कोणती? 5 2 2 5. ठीक आहे. तर आता तुम्हाला माहित असेल की आपला राईट ब्रेन लेफ्टला कंट्रोल करते आणि लेफ्ट ब्रेन राईटला कंट्रोल करते. सायन्सवाले जर असाल तर किंवा ऐकलंही असेल कदाचित. आपला जो ब्रेनचा राईट पार्ट आहे तो कुठला पार्ट हे करते? हँडल करते लेफ्ट, आणि लेफ्टवाला कुठला करते? राईट पार्ट. तर तुम्ही जर बघितलं असेल जे लेफ्टी लोक राहतात, लेफ्ट हँड युजर, ते जास्त सक्सेसफुल राहतात लाईफमध्ये. म्हणजे एकदम काही काय म्हणू त्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे, पण बऱ्याच गोष्टीमध्ये असं बघितलं जाते की लेफ्ट हँडवाले जास्त काय राहतात? क्रिएटिव्ह राहतात. ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. किंवा काही एक्झाम्पल बघितले असेल. मी युनिव्हर्सल ट्रूथ नाही म्हणत आहे. 20-25% केसेस त्याला काय असू शकतात? अपवाद पण असू शकतात. ठीक आहे. पण जर मॅक्झिमम आपण बघितलं तर लेफ्ट हँडी जे लोक राहतात त्यांचा जे सक्सेस रेट राहते तो काय राहते? लाईफमध्ये चांगला राहते. बरोबर? हे एक्झाम्पल तुम्ही ऐकलेले आहे, बघितलेले आहे किंवा डिस्कस झालेले असतील तुमच्या लाईफमध्ये. ठीक आहे. तर आपल्या शरीराच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे, ठीक आहे, हा जो प्रकार आहे 5-2 जो आपण घेतला, हा डेली आपण क्लासमध्ये घेत असतो. ठीक आहे. हा जो प्रकार आहे याला म्हणतात ब्रेन जिम. काय म्हणतात? ब्रेन जिम. लक्षात आली टर्म? काय म्हणतात? ब्रेन जिम. आपल्या बॉडीसाठी जिम असतो ना, आपल्या शरीरासाठी आपण जिममध्ये जातो, बॉडी बनवतो, मसल्स टाईट करतो. ठीक आहे. परंतु आपल्या ब्रेनसाठी पण जिम आहे हे आपल्याला माहीतच नाही. आणि तो ब्रेनसाठी जिम कुठला आहे? लेफ्ट हँडला यूज करणे. ठीक आहे. पण लेफ्ट हँडला यूज कसं करायचा? दोन्ही ॲट अ टाइम करायचे आपल्याला. राईट अँड लेफ्ट. कुठले करायचे आहे? राईट अँड लेफ्ट. राईटवर वेगळी ॲक्टिव्हिटी, लेफ्टवर वेगळी ॲक्टिव्हिटी. तुमचा माइंड एकदम ठिकाणावर येऊन जाते. जर कुठले विचार सुरू असतील तर ते काय होतात? स्टॉप होतात. ठीक आहे. आणि तुमची क्रिएटिव्हिटी काय होऊन जाईल? वाढून जाईल. तर राईट ब्रेन ॲक्टिव्ह करायसाठी काय आहे तुमच्याजवळ? ॲक्टिव्हिटीज आहेत. ब्रेन जिम नावाची ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पहा, तुम्हाला माहीत पडेल. ब्रेन जिम ही टर्म टाकजा आज. ठीक आहे. यूट्यूबवर गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी दिसून पडतील. आपल्या क्लासमध्ये मी रोज 2 मिनिटं घेतो आल्याबरोबर. ठीक आहे. कुठले कुठले ब्रेन झाले आपले? लेफ्ट अँड राईट. आता राहिला आपला तिसरा ब्रेन जो सर्वात पॉवरफुल आहे. तिसरा ब्रेन जो सर्वात पॉवरफुल आहे त्याचं नाव आहे मिड ब्रेन. आलं का अक्षर? तुम्हाला एक राईट ब्रेनचं एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की तुम्ही 10वीचा मॅथ्सचा पेपर डिझाईन करा किंवा काढा. काय काढा? 10वीचा मॅथ्सचा पेपर किंवा सायन्सचा पेपर तुम्हाला काढायला लावला की तुम्ही यावेळेचा पेपर डिसाईड करा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला किती रुपये भेटतील तो पेपर काढण्याचे? युनिव्हर्सिटी किंवा काय जे काही असेल आपलं बोर्ड किती प्रोव्हाइड करेल तुम्हाला एक पेपर काढायचे? किती रुपये दिले? किती दिले?
10,000, 5,000, बरोबर. हे झालं लेफ्ट ब्रेनचं काम. कोणा ब्रेनचं काम झालं? लेफ्ट ब्रेन. आता विचार करा, गुलजारला एक सॉन्ग लिहायचं आहे. कोणाला लिहायचं आहे? गुलजारकडून तुम्हाला एक सॉन्ग लिहून घ्यायचा आहे. तो किती रुपये डिमांड करेल? किती करेल? लाख करेल. फक्त लाख. लाखसाठी तो उभं नाही करेल. लाख रुपयासाठी तुम्हाला गेटवर येऊन उभं करतो. किती करेल? 25, 30, 50 लाखापर्यंत तुम्ही डिमांड करू शकता जर गुलजार असेल तर. गुलजार किती पेज लिहेल? एक पेज. आपण पुरा पेपर काढून राहिलो, आपल्याला किती? 10,000. आणि तो एक पेज काढून राहिला, त्याला किती? 50 लाख एका गाण्याचे. आलं का लक्षात? नाही की तर 25 तर पकडूनच चला. ठीक आहे. हा दोन ब्रेन मधला फरक आहे. ज्याचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह आहे त्याला त्या एका पेजचे किती भेटून राहिले? 50 लाख. आपण 10 पेज काढून राहिलो लेफ्ट ब्रेनवाले, पण आपल्याला किती भेटून राहिले? 5 ते 10,000. तर पॉवरफुल कोण आहे? राईट ब्रेन. ठीक आहे. राईट ब्रेन जो आहे तो इमॅजिनेशन आहे. हे जर तुम्ही लोक बघितले थोडेसे वेगळेच राहतात, ज्यांचे वेगळे अचिव्हमेंट राहतात, एकटे एकटे राहतात, गुमसुम राहतात, त्यांचं काहीतरी वेगळंच विश्व राहते, त्यांच्या वेगळ्याच विश्वात ते राहतात. ठीक आहे. लक्षात आलेलं आहे. तर राईट ब्रेन काय आहे? पॉवरफुल आहे. आपल्याला सर्वांनाच यूज करायचं आहे. ठीक आहे. दुसरं जर याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं आपल्याला राईट ब्रेनचं, एक सांगितलं मी गुलजारचं, दुसरा फेमस आपला पेंटर आहे M.F. हुसैन, बरोबर ना. आणखी कोण आहे? पिकासो, पावलो पिकासो. ठीक आहे. पावलो पिकासोचं एक एक्झाम्पल आहे. एक लेडी आली पावलो पिकासोकडे आणि मला म्हणे एक ड्रॉइंग काढून द्या, एक पिक्चर तुम्ही काढा. तर ते पावलो पिकासोनं 2 मिनटं पिक्चर काढला आणि तिला सांगितलं की हे पिक्चर तू घेऊन जा, हे 50 लाखाचं आहे. किती मिनटं? 2 मिनिट. आणि किती सांगितलं? 50 लाख. लेडीज हसायला लागली, पागल झाले. 2 मिनटं ड्रॉइंग काढली, किती लाख म्हणून राहील तुम्ही? 50 लाख. तू एक काम कर पण तू जाऊन बघ. आणि ते आर्ट गॅलरीत गेली. तिथे गेल्याबरोबर त्यांना दाखवलं, त्यांनी पटकन ओळखलं हे पेंटिंग यांचं आहे, हे 50 लाखाचं आहे म्हणे. कितीचं आहे? 50 लाखाचं. तिचं इमॅजिन नाही झालं, ती विश्वास नाही ठेवू शकली की हे खरंच 50 लाखाचं आहे. त्या व्यक्तीनं वेळ किती दिला? 2 मिनिट. पण त्या 2 मिनिटासाठी त्याचे पहिले 20 वर्ष गेलेले आहे. नाही तर लोक बरेच जण त्याला कशाचं नाव देतात? काय म्हणतात त्याला आपण? की याच्यावर देवाची कृपा आहे वगैरे आपण समथिंग म्हणतो ना. ठीक आहे. गॉड गिफ्टेड आहे. ठीक आहे. असं काही नसते. काय केलेली आहे त्यानं? त्याची 20 वर्षाची मेहनत त्या किती मिनिटात उतरलेली आहे? 2 मिनिटं. तुम्ही 2 वर्ष अभ्यास करता, पेपर किती मिनिटाचा असते? 60 मिनिटाचा. तुमचा 2 वर्षाचा अभ्यास किती मिनिटात डिसाईड होतो? तुमचा रिझल्ट कितीचा असते? 60 मिनिटाचा. मग तुम्हाला कोणी म्हणेल सक्सेस कशामुळे झाले, तर तुला हे होतं काही, तुझ्यावर ब्लेसिंग होतं कोणा देवाचं, काही तू प्रसाद दिवसात खाल्ला होता कोणाचा, असं आहे का? ते जो करते त्यालाच माहीत असते की मेहनत कितीची आहे. 2 वर्षाची त्याच्या मागं काय आहे, माझी मेहनत आहे, मी किती सॅक्रिफाईस केलं, काय केलं हे त्याच व्यक्तीला माहीत राहते. तर त्याला तुम्ही ब्लेसिंग म्हणू शकत नाही. राईट ब्रेनचं काम समजलं. ठीक आहे. लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन. तिसरा ब्रेन असते आपला मिड ब्रेन. तिसरा ब्रेन कुठला असते? मिड ब्रेन. ठीक आहे. मिड ब्रेन जो ऍक्टिव्ह होतो तो होता आपल्या मेडिटेशननी, आणि तो सर्वात पॉवरफुल असतो, ज्याला आपण थर्ड आय सुद्धा म्हणतो. मिड ब्रेनला काय म्हणू शकतो आपण? थर्ड आय. शंकरजीला असते ना तिसरा डोळा, शंकरजी तिसरा डोळा बघितलेला आहे. ठीक आहे. तर तो कॉन्सेप्ट तेव्हापासून होता, पण तो आपल्याला धार्मिकरित्या सांगण्यात आला म्हणून आपण त्याच्यावर काय ठेवत नाही? विश्वास ठेवत नाही. आपल्याला वाटतं हे काय थर्ड आय उघडलं भडकलं काय झालं. ठीक आहे. तर थर्ड आय म्हणजे काय आहे? थर्ड ब्रेन. त्याला काय म्हणतो आपण? मिड ब्रेन. ठीक आहे. मिड ब्रेन जो असतो तो लेफ्ट आणि राईट असे 2 मार्ग आहे असं समजा, आणि या मार्गावरून या जाण्यासाठी किंवा इकडून इकडे जाण्यासाठी तो ब्रिज आहे. दोघांना कनेक्ट करणारा कोण आहे? ब्रिज आहे. कोणता ब्रेन? मिड ब्रेन. आलं लक्षात? तर मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनसाठी काय करावं लागते आपल्याला, आणि हे सर्व आपण करू शकतो. आलं का लक्षात? आपल्या हाती आहे यांना डेव्हलप कसं करायचं, आणि हे कशाने डेव्हलप होते? तुमच्या मेडिटेशन. कशाने डेव्हलप होते? मेडिटेशन. समजलं? राईट ब्रेन ॲक्टिव्हेशनसाठी ब्रेन जिम आणि मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनसाठी मेडिटेशन. ह्या सर्व ॲक्टिव्हिटी तुमच्या आपल्या क्लासमध्ये घेतल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट. हे झालं ब्रेनबद्दल. आता आपल्याला यायचं आहे आपल्या क्लासवर, सेमिनारवर. ठीक आहे. सिलेबस. ठीक आहे. लाईट ऑन करतो. सिलेबस आपला जनरलवाला घे. बघा हां ठीक आहे, इथंच ठेवतो. पहिले जर आपण पहिली टर्म येते की आपल्याला एज क्रायटेरिया काय आहे. ठीक आहे. तर एज क्रायटेरिया जर बघितला आपण,
मिनिमम किती आहे 20 इयर्स एज पाहिजे आपल्याला, मॅक्झिमम किती 28 इयर्स, ठीक आहे. आणि एज रिलॅक्सेशन्स आहे म्हणजे SC ST, ठीक आहे. अदर नॉन क्रिमिलियरमध्ये OBCमध्ये जर असेल नॉन क्रिमिलियरमध्ये तर त्याच्यात तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटेल. OBCमध्ये जर नॉन क्रिमिलियरमध्ये असेल तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. SC STमध्ये असेल तर 7-8 वर्षाचं आहे, ठीक आहे. पण एवढे वर्ष आपल्याला लावायचे नाही आहे. एवढे वर्ष जर इथंच लावू तर बाकीचे गोल कुठून पूर्ण होतील. म्हणून तुम्हाला सांगितलं आहे गोल एक नाही पाहिजे. एक जो गोल जर असला तर आपल्याला मग 8-10 वर्ष इथंच लागून जायचे. तुम्ही बरेचसे जण बघितले असेल की वयाचं वर्ष 32 आणि अधिक पेपरच देऊन राहिला. आलं का लक्षात. एवढं जर होत असेल तर सोडून द्याच त्याला. काही मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी चालते डू नॉट गिव्ह अट, डू नॉट गिव्ह अट. मी असं शिकवत नाही. जर होत नसेल, रिझल्ट येत नसेल, 2 वर्षात जर तुम्ही प्रिलिमही पास होत नाही तर त्याला सोडून द्यायला पाहिजे. 2 वर्षात 3 वर्षात जर तुमच्या आहे ना त्या एक्झामची प्रिलिमही निघत नसेल तर काय करायला पाहिजे, गिव्ह अप करायला पाहिजे. दुसऱ्या इकडे कुठतरी ट्राय करा, तिथं तुम्ही मोठे होसाल. समजलं का. जेही आहे शेवटी सर्व सारखंच आहे. शेवटी आपलं मेन एम काय आहे, आपल्याला घर पाहिजे, गाडी पाहिजे, चांगली लाईफस्टाईल पाहिजे. तर ते प्रायव्हेटमध्येही होऊ शकते. आलं का लक्षात. 2-3 वर्ष ट्राय करायचं, लवकरात लवकर अचिव्हमेंट भेटायला पाहिजे. कारण समोर आणखी पूर्ण लाईफ पडलेली आहे. वर्ल्ड टूर करायचा आहे आपल्याला, एवढा मोठा बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, चांगला लाईफ पार्टनर पाहिजे, फिरायचा आहे, ऐश करायचा आहे, देशाबद्दलचे गोल आहे, सोसायटीबद्दलचे गोल आहे, बाकीच्या लोकांना शिकवायचं आहे, एखादं काय म्हणून आपण त्याला ओल्ड एज होम खोलायचं आहे आपल्याला, ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचायचं आहे. एकच गोल असेल का आपला. असे भरपूर सारे गोल असायला पाहिजे. रॉबिन हुड सारखं तर होऊ शकतो आपण, नाही एखाद्या संतासारखं तर म्हणजे पहिले स्वतःचं पूर्ण झालं आणि मग बाकी लोकांना पण काय करताय आपण डिस्ट्रीब्यूट करताय. कारण फक्त स्वतःपर्यंत जर जगले तर तुम्हाला कोणीच आठवण ठेवणार नाही. कुठं पैदा झाले आणि कुठं मेले काही माहीत पडणार नाही. जर दुनियात राहायचं असेल, इतिहास घडवायचा असेल तर लोकांची मदत करावी लागते. आणि सर्वांप्रती आपलं कर्तव्य असायला पाहिजे. आपला देशही असायला पाहिजे, आपली सोसायटीही असायला पाहिजे. आणि पहिले आपण तर आहेच. लव्ह युअर सेल्फ. समजलं. एज क्रायटेरिया आपला लक्षात आलं तुमचा 20-28, ठीक आहे. नेक्स्ट ह्या एक्झाम आहेत आपल्या ज्या होणाऱ्या आहे. SBI PO, SBI क्लर्क. वर्षभरात ज्या एक्झाम चालतात त्याच्याबद्दल हे आहे. SBI PO, SBI क्लर्क, RRB PO क्लर्क, IBPS PO क्लर्क SO, LIC AAO ADO, रेल्वे, नाबार्ड, RBI, SSC, MBA CET. म्हणजे हे जे आपण एक्झाम कव्हर केलेले आहेत ह्या आपल्या इथं जो सिलेबस होतो त्याच्यामध्ये ह्या सर्व कंप्लीट होतात. आणखी आपण याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे. मी जसं सांगितलं स्वप्न मोठे असायला पाहिजे. मी एक स्टेप समोर टाकली. बँकिंगसाठी आपली अकॅडमी तर फेमस आहेच. समोर मी MPSCसाठी माझेच एक फ्रेंड होते, खूप चांगले शिकवतात. तुम्हाला ते GS शिकवतातच तुम्हाला माहीत पडेल. उद्याचाच क्लास आहे, कदाचित जर तुम्हाला करायचं असलं तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर त्यांना आपण MPSCसाठी सुद्धा अपॉइंट केलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला लक्षात येईल ते किती चांगलं शिकवतात जेव्हा तुम्ही क्लास करसाल. बाकी तुम्ही काही सांगत नाही त्यांच्याबद्दल. तर याच्यात आपण MPSC वगैरे पण काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. मागची स्लाईड घेशील. आता हा जो पूर्ण पोर्शन आहे याचा सिलेबस जवळपास सेम आहे. ह्या जेवढे एक्झाम आहे यांचा जवळपास सिलेबस काय आहे, सेम आहे, ठीक आहे. आता याच्यात जर बघितलं आपण RBI ग्रेड बी मध्ये इकॉनॉमिक्स येते जो आपल्या क्लासमध्ये शिकवलं जाते तुम्हाला डिटेलमध्ये, ठीक आहे. बाकी क्लासेसमध्ये हे होत नाही, ठीक आहे. तर ग्रेड बी किंवा असिस्टंट जी राहते ही सर्वात चांगली पोस्ट राहते RBI मधली, ठीक आहे. RBI म्हणजे कोण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जर आपण बघितलं तर त्याच्या जर महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस बघितलं 2च ठिकाणी आहे. कुठे कुठे, एक मुंबई आणि दुसरं नागपूर, ठीक आहे. मग तुम्ही जर या बँकेमध्ये लागले RBI मध्ये तर तुम्हाची लाईफ सेटल आहे. लाईफ सेटल आहे इन द सेन्स तुम्हाला कधीच ट्रान्सफर होणार नाही. नागपूरला लागले आयुष्यभर नागपूर, मुंबई लागले आयुष्यभर मुंबई. आता तुम्ही म्हणसाल की मुंबईमध्ये जर मी लागलो तर माझा जो पगार आहे तुम्हाला पुरेल का. तर तुमच्या माहितीसाठी बँक तुम्हाला पूर्ण फॅसिलिटी देते. तुमच्या कारसाठी पेट्रोल देते, तुम्हाला राहायला जे काही फ्लॅट असेल त्याचं भाडंही बँक देते, तुमच्या फर्निचरचाही खर्च बँक देते, तुम्हाला फिरायला खर्च बँकच देते. बँकेचे हॉटेल्स पण असतात. तिथं तुम्ही मनाली जा, केरला जा, कुठेही जा, बँकेचे हॉटेल आहे, तिथं तुम्हाला राहायला भेटते. सर्व फॅसिलिटी कोण प्रोव्हाइड करते, बँक. समजलं का. आणि याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला सेव्हिंगच्या सवयी लावायच्या आहे, इन्व्हेस्टमेंटच्या सवयी लावायच्या आहे, प्रॉपर्टी डेव्हलप करायची आहे. आपल्याला तिथे थांबायचं नाही आहे. क्लिअर. तर RBIचा सर्वात चांगला जॉब राहतो. नंतर बाकीचेही आहेतच, ठीक आहे. बँकिंग सेक्टरमध्ये जर एक सांगायचं झालं तर क्लरिकलचा जो जॉब राहतो तो पण खूप चांगला जॉब आहे. कुठला, म्हणजे कमी वयामध्ये. आता मी तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितलं की स्वप्न मोठं ठेवायचं आणि तुम्ही म्हणसाल आता सर म्हणून आले क्लर्क लागलं तरी चालते, ठीक आहे. कॉन्ट्रोवर्शियल आहे ना. तर ते कॉन्ट्रोवर्शियल काय आहे मी तुम्हाला सांगतो. MPSC मध्ये जर तुमचं क्लर्कचं स्वप्न असेल तर ते चुकीचं आहे. MPSCच्या एक्झाममध्ये जर क्लरिकलचं स्वप्न असेल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला एक उदाहरणाहून समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
आपल्या क्लासचा एक मुलगा आहे आणि एक माझा फ्रेंड आहे, दोघे जण, एक जण MPSC मध्ये लागला जो माझा मित्र आहे क्लर्क म्हणून 2014 मध्ये, तो अधिकही क्लर्कच आहे. आता काय सुरू आहे सध्या 2021, ठीक आहे. तो आतापर्यंत काय आहे, क्लर्कच आहे. आणि जो हा बँकेमध्ये क्लर्क लागला होता, ठीक आहे, तो आता PO आहे, मॅनेजर आहे. काय आहे, PO होऊन काय झाला, मॅनेजर झाला. म्हणजे याचा पगार सीमित आहे 27-28 हजारापर्यंत. आणि जो बँकेत क्लर्क लागला होता त्याचा पगार आता 60 हजारावर आहे. आणखी त्याला राहायची फॅसिलिटी बँक देऊन राहिली, गाडीचा खर्च बँक देऊन राहिली, लोन सर्वात पहिले बँकेवाल्यांना भेटते, सिंपल इंटरेस्टवर लोन भेटते, ह्या सर्व फॅसिलिटी, ठीक आहे. 3 वर्षात PO होते फक्त. तुम्हाला जर प्रमोशन पाहिजे असेल क्लर्कवरून तर किती वर्षात, फक्त 3 वर्ष. मग मला सांगा, मोठं एम ठेवलं PO मॅनेजर व्हायचं आहे आणि 3 वर्ष अभ्यास करत बसले, हालाकी क्लर्क याच वर्षी लागू शकले असते, तर फायद्याचं काय आहे, यावर्षी क्लर्क लागणार, पगार तर सुरू झाला. 3 वर्ष फालतूच अभ्यास करत बसल्यापेक्षा काय सुरू झाला, पगार. आणि लागल्यावरही आपण अभ्यास करू शकतो जर करायचा असला तर. क्लर्क जर तुम्ही प्री झालेला आहे, तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, मग आता थोडीशी जर मेहनत घेतली तर नेक्स्ट इयर तुम्ही काय होऊ शकता, एक तर एक्झाम थ्रू PO होऊ शकता, नाहीच करायचं असेल तर 2 वर्षांनी डायरेक्टली सुद्धा काय होऊ शकता, PO होऊ शकता, प्रमोशन येतं. क्लरिकलचा जॉब पण बँकिंगमध्ये काय आहे, चांगला आहे. क्लॅरिटी झाली. नेक्स्ट आपण बघूयाचा सिलेबस, ठीक आहे. नेक्स्ट पेपर कसा राहतो, पेपर पॅटर्न. इन जनरलमध्ये जर बघितलं आपण, हा याचा आहे वाटतं ॲग्रिकल्चरचा, आपला जनरलवाला घे, ठीक आहे. बँकिंग एक्झाम पॅटर्न प्रिलिम्स. पहिला पेपर कसा राहतो, 3 सब्जेक्ट आहे, मॅथ्स, रिझनिंग अँड इंग्लिश, ठीक आहे. याचं जर डिस्ट्रीब्युशन बघितलं तर क्वेश्चन आहे 35, 35, 30, मार्क 35, 35, 30, टोटल जर बघितली तर 100, ठीक आहे. आणि इकडे जर टाईम बघितला तर प्रत्येक सेक्शनल टायमिंग आहे 20-20 मिनिटाचा, ठीक आहे. 20 मिनिटाला 20 मिनिटाला 20 मिनिट याला, ठीक आहे. आता आधी काय करायचे, एक पूर्ण तास द्यायचे आपल्याला आणि आपल्याला डिसाईड करायचं असल्याचं की कोण्या सेक्शनला किती टाईम द्यायचा आहे. पण आता हा बदलवलं का बरं पॅटर्न, ठीक आहे. याच्यामुळे काय व्हायचं की आपण जेव्हा बँकिंगच्या प्रिपरेशनला लागतो तर आपल्यासमोर सर्वात पहिला प्रश्न येतो मॅथ्स. तुम्ही जेव्हा बँकिंगचा विचार करता की आता मला बँकिंगकडे जायचं आहे तर पहिला सब्जेक्ट उभा राहणार कोणता आहे डोळ्यासमोर, मॅथ्स. मग काय करतात मुलं, बरेच जण फक्त मॅथ्सचाच अभ्यास करतात. कशाचा अभ्यास करतात, मॅथ्सचा. आणि रिझनिंग इझी आहे तर रिझनिंग बाय प्रोडक्टमध्ये होऊन जाते. प्रॉब्लेम जाते आपला इथे, कुठं, इंग्लिशमध्ये, ठीक आहे. इंग्लिश आपलं खूप चांगलं आहे सर्वांचं, नाही. तर लक्षात घ्या की मुलं काय करायचे, पहिले 1 तास दिलेला असला की मॅथ्सला द्यायचे, रिझनिंगला द्यायचे 35 मिनिट किंवा 30 मिनिट, मॅथ्सला द्यायचे 20 मिनिट आणि उरलेला जो काही टाईम असेल तो इंग्लिशला देऊन द्यायचे, कारण सर्वात आवडता सब्जेक्ट आहे आपला. सर्वात आवडता सब्जेक्ट कोणता, इंग्लिश. उरलेला टाईम कोणाला, इंग्लिशला. झालं ते झालं, भेटलं तर भेटलं, टोले मार्के चले आव. वरचा शब्द खाली पान, खालचा शब्द वर पाय, याच्याशिवाय आपण इंग्लिश शिकलो नाही जास्त, बरोबर आहे. हाच पॅटर्न आहे आपला, ठीक आहे. तर त्यांनी हा पॅटर्न चेंज करायसाठी याला काय देऊन टाकले, 20 मिनिट दिले. मग आता जर 20 मिनिट दिले आणि त्याच्यात जर तुम्ही 10 किंवा 10च्या वर आणि 20च्या मधात जर मार्क घेत नाही तर तुम्ही पास नाही होऊ शकत. इकडे किती उड्या मारा, इकडे किती जर उड्या मारल्या तर तुम्ही पास होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला इंग्लिश करणंच आहे. लक्षात आलं का. आता इंग्लिश आवश्यक काय, का करायला पाहिजे, तुम्ही म्हणसाल आपल्या रिजनल लँग्वेज पण आहे, पण आता बँकेचे सर्क्युलेशन येतात आदल्या दिवशी. सर्क्युलेशन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेचे मॅनेजर आहे, आदल्या दिवशी तुम्हाला काहीतरी नोटीस येईल RBI कडून की उद्यापासून हे रूल अप्लाय करायचे आहे, पण तुम्हाला ते नोटीसच समजली नाही तर मग प्रॉब्लेमॅटिक काम आहे की नाही. तुम्हाला जर सांगितलं की जो लेंडिंग रेट आहे, ज्या रेटने आपण लोन देतो त्याच्यात 25% वाढून द्या आणि तुम्ही जो आहे त्याच रेटनं जर लोन दिलं तर मग घरातून भरावं लागतील ना. समजायला पाहिजे ना इंग्लिश. त्याच्यासाठी काय केलं, इंग्लिशला सुद्धा वेटेज दिलेलं आहे की इक्वल वेटेज पाहिजे. तुम्हाला मी एवढं याच्यासाठी सांगितलं की याला सेक्शनल टायमिंग का आणलेलं आहे आणि आपल्याला स्टार्टिंगपासून इंग्लिशला पण एक सब्जेक्ट कन्सिडर करून रोजचे 3-4 तास काय करायचं आहे, त्याचा स्टडी करायचा आहे. क्लिअर. प्रिलिम पॅटर्न समजला. मेन्सकडे जाऊ. मेन्समध्ये बघा 3 सब्जेक्ट आहेतच, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश. जे प्रिलिम्समध्ये होते 2 सब्जेक्ट ॲड झाले. कुठला, जनरल अवेअरनेस. इंग्लिशमध्ये एसे आणि लेटर रायटिंग हे काही एक्झाममध्ये राहते, काहीमध्ये नाही राहत, ठीक आहे. तर 2 सब्जेक्ट जे ॲड होतात, एक जनरल अवेअरनेस आणि दुसरा होतो एक कम्प्युटर. तर कम्प्युटरचं वेटेज थोडंसं कमी झालेलं आहे आजकाल, ठीक आहे. तर लक्षात घ्या आपल्याला प्रीला मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश होतं, मेन्सला पण मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश आहेच. परंतु मेन्समध्ये जो डिसाइडिंग फॅक्टर राहतो, जो आपला एक्झाम क्लिअर करू शकतो, तो राहतो जीके. तो कुठला राहतो, जीके. कारण आपल्या सोबतचा कॉम्पिटिटर प्री पास झालेला आहे, आपण पण प्री पास झालेला आहे. दोघांचेही 3 सब्जेक्ट तर चांगले असतीलच म्हणून प्री पास झाले. कोणते 3 सब्जेक्ट चांगले असतील, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश. मग डिसाइडिंग फॅक्टर कोण ठरेल, जीके.
आलं का लक्षात? जो जनरल अवेअरनेस लक्ष देणार नाही त्याचा मेन्स निघू शकत नाही. आणि बऱ्याच क्लासेसमध्ये म्हणा किंवा स्टुडंट म्हणा या सेक्शनला अवॉइड करतात. काय विचार करतात की जेव्हा प्री पास होऊ तेव्हा याचा अभ्यास करू. ठीक आहे. आणि तुमच्या माहितीसाठी प्री आणि मेन्समध्ये फक्त 20 ते 30 दिवसाचा टायमिंग राहतो. किती राहतो? 20 ते 30 दिवस. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 तारखेला तुमची प्री झाली, 7 तारखेला रिझल्ट लागते आणि 30 तारखेला तुमची मेन्स असते. तुम्ही जर एक्झाम पॅटर्न बघितला किंवा शेड्यूल बघा बँकिंगचा तुम्हाला माहीत पडेल. ठीक आहे. 1 तारखेला प्री, 7-8 दिवसांना रिझल्ट आणि 30 तारखेला काय मेन्स. मग आता जर प्री झाल्यावर तुम्ही अभ्यास करायचं ठरवसाल, 8 तारखेला रिझल्ट लागला, उरले किती दिवस? 22. पहिला दिवस कॉंग्रॅच्युलेशन 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 खतम. दुसऱ्या दिवशी नोट्स कुठे आहे, नोट्स कुठे आहे, काय वाचू, कोणाजवळच्या प्रिंट घेऊ, सर आता काय अभ्यास करू. ठीक आहे. मग तुम्ही वेळेवरची एक कॅप्सूल आणता, कॅप्सूल भेटते, मेडिकलमध्ये नाही भेटत, नोट्स असते. ठीक आहे बँकिंगची. त्या कॅप्सूलचा स्टडी करसाल तर जीकेचा किती मार्काचा सेक्शन आहे? 40 मार्काचा. तर तुम्हाला भेटेल 12 ते 15 मार्क. वेळेवरची जर कॅप्सूल घेतली तर काय भेटेल? 12 ते 15 मार्क. आणि जो आधीपासून स्टडी करून राहिला त्याला भेटेल 28 ते 30 मार्क. पास कोण होईल? जो आधीपासून अभ्यास करत आहे. मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिशमध्ये तुम्ही डिफरन्स करू शकत नाही. इंग्लिशमध्ये करू शकता, मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये तर बिलकुल नाही करू शकत. अलग लक्षात? याचं मी तुम्हाला समोर कारण सांगेल आणखी. ठीक आहे. कारण मॅथ्स आणि रिजनिंग मेन्समध्ये खूप टॉप लेवलवर चाललं जाते. 10-12 मार्काच्या वर तुम्हाला भेटत नाही. मग सर्वात जास्त मार्क्स स्कोरिंग कुठं होतात? ज्याचा इंग्लिश चांगला आहे आणि जीके चांगला आहे. तर रिझल्ट जर आणायचा असेल स्टार्टिंगपासून कशावर फोकस करावं लागते? जीके आणि इंग्लिश. क्लिअर? निगेटिव्ह मार्किंग राहते दोन्ही याला, प्रिलिमलाही राहते आणि मेन्सलाही राहते 0.25ची. म्हणजे आपण एक्स्ट्राचे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकत नाही. जे येतात तेवढेच आपल्याला सॉल्व्ह करणं आहे, नाही तर निगेटिव्हमध्ये आपण जाऊ शकतो. तिसरा टप्पा जो आपल्या एक्झामचा आहे तो आहे PI. GD राहत नाही, GD फक्त SBIला आहे, बाकी याला PI राहतो. PI म्हणजे काय? पर्सनल इंटरव्ह्यू. ठीक आहे. हे जे तिन्ही टप्पे आहे या तिन्ही टप्प्याचं प्रिपरेशन तुमचं आपल्या क्लासमध्येच करून घेतलं जाईल. तुम्हाला याच्यासाठी कुठंच जाण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. स्टार्टिंग टू एंड, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. आणि आपण या सर्व गोष्टीसाठी ॲट ए टाइम प्रिपेअर करतो. असं नाही की प्री पास झाल्यावर मेन्स करून, मेन्स पास झाल्यावर इंटरव्ह्यू करू. पहिल्या दिवसापासून तुमचं प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही गोष्टीचं सेशन काय होऊन जाते? सुरू होऊन जाते. हप्त्याला आपल्या इथं जीकेचा क्लास राहतो एव्हरी सॅटर्डे. ठीक आहे. आता त्या सरांना एका लग्नाला जायचं आहे म्हणून तो क्लास आपण उद्यालाच घेत आहे जीकेचा, नाही तर एव्हरी सॅटर्डे राहते. बाकी दिवस आपले मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश सब्जेक्ट चालतात. सॅटर्डेला जीके चालते आणि संडेला जे राहते आपली टेस्ट राहते, जे काही आपण हप्त्याभरात शिकलेलो आहे. ठीक आहे. याच्यासोबत आपण PIच्या ॲक्टिव्हिटी आता संडेपासून सुरू करणार आहे. मी आता डिसाईड केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेल कशा राहतील त्या. तर म्हणजे आपला PI पण सोबत चालेल. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता जर तुम्हाला यांचे रिझल्ट पाहिजे असतील PIचे, ठीक आहे, PI म्हणा किंवा या एक्झाम्सचे, ते आपण बघू. रिझल्ट सर हा सिलेबस आहे. एक मिनिट. सिलेबस ॲप्टिट्यूडला मॅथ्स म्हणतो आपण, क्वांट म्हणतो. ॲप्टिट्यूड्स म्हणजे फक्त जे आहे ॲप्टिट्यूड पोर्शन जो राहतो इंजिनिअरिंगवाल्यांना राहतो, जे CRT एक्झाम देतात. ठीक आहे. त्यांना फक्त वर्ड प्रॉब्लेम राहते म्हणून त्याला ॲप्टिट्यूड म्हणतात. त्यालाच मॅथ्स म्हणतात, त्यालाच काय म्हणतात? क्वांट म्हणतात. ठीक आहे. मॅथ्समध्ये भरपूर टॉपिक आहे. तर मॅथ्सचा क्लास आपला 5 ते 6 महिने चालतो. आपल्या क्लासची खासियत आहे की बाकीच्या क्लासमध्ये जर एका टॉपिकवर 10 ते 12 प्रॉब्लेम शिकवला जात असेल तर आपल्या इथं 60 ते 70 प्रॉब्लेम शिकवल्या जातात. किती शिकवल्या जातात? 60 ते 70 प्रॉब्लेम, जे कुठंच तुम्हाला शिकवल्या जात नाही. 2 दिवसामध्ये बाकी क्लासेसमध्ये एक टॉपिक कंप्लीट होतं. आपल्या इथे एका टॉपिकला नाही की तर 8 ते 10 दिवस लागतात. कारण आपल्या क्लासचा उद्देश असते की पहिल्या स्टुडंटपासून तर शेवटच्या स्टुडंटपर्यंत सर्वांना यायला पाहिजे, सर्वांना समजायला पाहिजे. जर त्याची इच्छा असेल तर शेवटी त्याच्या इच्छेवर डिपेंड आहे सर्व काही. ठीक आहे. बाकी मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतो, पूर्ण ॲक्टिव्हिटी इथंच करून घेण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन आपले कुठे होतात? क्लासमध्ये होतात. व्यवस्थित जर केलं तर व्यवस्थित पास होऊ शकता. ठीक आहे. सेकंड जर बघितलं आपण रिजनिंगचे भरपूर कमी टॉपिक आहेत. मॅथ्सच्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं आपण तर मॅथ्समध्ये 17 ते 18 टॉपिक जर आहेत तर रिजनिंगमध्ये 7 ते 8च टॉपिक आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला ड्युरेशन सांगितलं 6 महिन्याचा. त्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये तुमचं रिजनिंग कंप्लीट होते, 3 महिन्यामध्ये इंग्लिश कंप्लीट होते आणि 6 महिने कंटिन्यू काय चालते? मॅथ्स चालते. समजलं का? इंग्लिशचाही सिलेबस कमी आहे. इंग्लिशचाही सिलेबस कमी आहे, कमी टॉपिक आहे. तर हा 2-3 महिन्यामध्ये तुमचा कंप्लीट होऊन जातो. याचेही बाकी क्लासेसमध्ये फक्त तुम्हाला ग्रामर शिकवलं जाते. आपल्या इथं जे आहे यातल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे ज्याला आपण क्लोज टेस्ट, ठीक आहे, एरर, हे सर्व आपले प्रोजेक्टरवर इथं घेतल्या जातात. तुमच्या माहितीसाठी 5 तारखेपासून आपल्या इथं एक डिजिटल बोर्ड पण लागत आहे या 5 सप्टेंबरला. त्याची पण ऑर्डर आपण केलेली आहे. तर त्याच्यावर हे सर्व काही आपल्या ॲक्टिव्हिटी होत जातील. म्हणजे इंग्लिश ग्रामरच नाही
तर ग्रामर जे तुम्ही शिकले त्याचं लगेच तुम्हाला काय भेटेल, अप्लिकेशन पण भेटेल. कारण नॉलेज असणं आणि त्याचं अप्लिकेशन करणं याच्यात खूप डिफरन्स आहे. ग्रामर तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपल्याला 10वीला ग्रामर होतं, 12वीला ग्रामर होतं, त्याच्या आधी आपण ग्रामर शिकलो. पण प्रॉब्लेम कुठं आहे आपला, अप्लिकेशनमध्ये. तर आपल्या क्लासमध्ये तुम्हाला याचं काय भेटेल, अप्लिकेशनसुद्धा भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट हे रिझल्ट आहेत आपल्या इथले. ठीक आहे. हर्षल कर्नासे म्हणून आहे, हा 2019ला लागला. ठीक आहे. AFO म्हणून ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. ठीक आहे. 2017चा पासआउट आहे कॉलेजचा, कॉलेज वसुधाताई देशमुख ॲग्रिकल्चर. ठीक आहे. नेक्स्ट हा मुलगा हर्षल निहाल खडसे. हा मुलगा जो आहे फक्त 21 वर्षाचा मुलगा आहे. जेव्हा तो लागला किती वर्षाचा होता, 21 वर्षाचा. ग्रॅज्युएशन झालं आणि नोकरीवर लागला. सध्या 56,000 की 60,000 पेमेंट आहे. सॅलरी स्लिप टाकली होती आता 10 दिवसाआधी ग्रुपवर. ठीक आहे. किती वय आहे, फक्त 21 वर्ष. जेव्हा ग्रॅज्युएशनला होता तेव्हा 3rd इयरपासून क्लास जॉईन केला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्टडी करणं सुरू केलं आणि कॉलेज संपल्याबरोबर काय आला, रिझल्ट आला. आपल्या यूट्यूब चॅनलला याचा पूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्हाला जर पाहायचं आहे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. ऋषभ पाडर. ठीक आहे. यांनी MSc केलं. आता हा मागच्या वर्षी कोरोनात 2017चा पासआउट आहे तो. आत्ता यावर्षी लागला. पंजाबला आहे सध्या, लुधियानाला. ठीक आहे. 2019चा जो रिझल्ट होता, 2020चा म्हणजे यावर्षीचा लागला. मागचा जो कोरोनाचा काळ सुरू होता तेव्हा याचा जूनमध्ये रिझल्ट आला आणि इकडे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जॉईनिंग झालेली आहे. याच वर्षीचा रिझल्ट आहे. नेक्स्ट हा रिसेंटवाला रिझल्ट म्हणजे याच्या आधीचा ऋषभ आणि त्यानंतरच्या इंटरव्ह्यूमध्ये आत्ता कोरोनाच्या काळात झालेले इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर लागलेल्या रिझल्टमध्ये या रवीना मॅडम लागल्या बँक ऑफ इंडियाला. ह्याही 2017च्या पासआउट आहे. हा पूर्ण फ्रेंड सर्कल आहे. आतापर्यंत जे आपण फोटो बघितले सर्व वसुधा देशमुखचे आहेत कॉलेजचे. हे 5-6 जण आले होते, याच्यापैकी मॅक्झिमम जण लागलेले आहेत. आलं का लक्षात. नेक्स्ट हाही तिथलाच आहे वसुधा देशमुख. ठीक आहे. अक्षय फाटे हा प्रायव्हेट बँकेमध्ये लागलेला आहे. प्रायव्हेट बँकेबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रायव्हेट बँकेमध्ये तुमचा जॉब 25 वर्षाच्या खाली लागतो. म्हणजे 25 वर्षापर्यंतच तुम्ही प्रायव्हेट बँकेमध्ये लागू शकता. ठीक आहे. तर आता जे काही वय असेल 1-2 वर्ष आपल्या गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशन करायचं. नाही होत असेल तर कशात जॉईन करून घ्यायचं, प्रायव्हेट बँकेत. आता तुम्ही म्हणसाल मग प्रायव्हेट बँक सर. ठीक आहे. तर तुमच्या माहितीसाठी प्रायव्हेट बँकेत जर 2 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स झाला, 2-3 वर्षाचा, तर तुम्ही एक्सपिरियन्स थ्रू गव्हर्नमेंट बँकेचा जॉब घेऊ शकता. आला का लक्षात. एक्सपिरियन्स बेसिसवर सुद्धा गव्हर्नमेंट बँकेच्या जागा निघतात, तिथं सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. या मुलांनी यावर्षी केलेलं आहे नाबार्डमध्ये. नेक्स्ट हाही त्याच कॉलेजचा मुलगा आहे. याचं नाव थोडंसं चुकलेलं आहे. ठीक आहे. अनुप सोनटक्के म्हणून आहे हा मुलगा. ठीक आहे. तर अनुप सोनटक्के जो आहे, घेशील मागं, हा पण अकोल्याला ॲग्रिकल्चरला होता. त्याचा नेक्स्ट हा आहे अनुप सोनटक्के, मागचंच नाव आलं त्याच्यावर. हा पण त्याच कॉलेजचा आहे. ठीक आहे. त्या कॉलेजचा आम्ही एक सेमिनार घेतलेला होता म्हणून त्या कॉलेजचे रिझल्ट दाखवलेले आहेत. बाकीचेही बरेचसे रिझल्ट आहे. तुम्ही म्हणसाल एकाच कॉलेजचे रिझल्ट कसे काय आले. ठीक आहे. तर बाकीचे रिझल्ट आहे, पण हे रिसेंटवाला रिझल्ट. हा पण प्रायव्हेट बँकेमध्ये जॉईन झाला आणि यावर्षी काय करत आहे, गव्हर्नमेंट बँकेसाठी ट्राय करत आहे. ठीक आहे. तर हा पण एक मार्ग राहतो. हे बघा एवढे रिझल्ट्स आपल्या इथले आहेत. आणखी याच्यातले 5-6 रिसेंटवाले फोटो नाही आहे. हे जुनं बॅनर आहे. ठीक आहे. आणि हे सर्वजण तुम्हाला इथं भेटायला येतील. इथं आपल्या क्लासवर येत राहतात, तुम्हाला गाईडलाईन करत राहतात. असं नाही आहे कोणाचाही फोटो घेतला आणि इथं लावून दिला. आलं का लक्षात. जेवढे लागलेले आहेत ओरिजिनल आहेत. आणखी 5-6 फोटो बाकी आहे. याच्यातला कोणाचाही वाटलं तुम्हाला नंबर भेटू शकते, तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता आणि विचारू शकता. यांचे स्वतःचे बहीण भाऊ अधिकही आपल्याच क्लासमध्ये आहेत. क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट हे आपल्या क्लासची स्थापना झालेली आहे 2014ची. 2014मध्ये पलाश लाईनमध्ये छोटासा आपला क्लास सुरू झालेला होता. तिथून आपण इथपर्यंत सध्या पोहोचलेलो आहे. कोरोनाच्या आधी मार्चमध्ये जर बघितलं तर आपल्याकडे 450 विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ होती. ठीक आहे. सध्याही आपल्याकडे 100 विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे जे सध्या क्लासेस सुरू आहे. ठीक आहे. आपल्या क्लासमधून तुम्हाला प्रोव्हाइड काय काय केलं जाईल तर आपल्या क्लासचं दोन्ही क्लासेस आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. सध्या अधिकही आपल्याला भीतीच आहेच की कोरोना जर आला तर काय. तर मी जसं तुम्हाला नुकतंच सांगितलं की 5 सप्टेंबरपासून आपल्या इथं एक पॅनल लागत आहे, इलेक्ट्रॉनिक पॅनल. आपल्याकडे तुम्ही जर बघत आहे तर सर्व सुविधा आहेत ऑनलाईनसाठी. सध्याही आपलं यूट्यूब चॅनल आहे. आत्ताच आपण ॲपसाठी अप्लाय केलेलं आहे. मागचं एक ॲप होतं ते खालीच केलेलं आहे. नवीन एक ॲप घेतलेला आहे ॲडव्हान्सवाला, ते पण 5 तारखेपासून त्याच्यावर सर्व व्हिडिओ येतील. म्हणजे जर कोरोना आलाही, फॉर एक्झाम्पल 3री लाट जे आपण अपेक्षित करतो आहे किंवा येईल की नाही येईल आपल्याला काही माहीत नाही आहे सध्या, पण प्रत्येकाच्या मनात भीती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगून देतो. असं जर काही झालं तरी आपला क्लास चालू राहील, आपल्या स्टडीमध्ये खंत येणार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की सर्व काही आपल्या कुठं डिपेंड आहे, माइंडवर.
तर मी त्या काळात सुरू ठेवला तर या काळात तर आता सुरू ठेवेलच. ठीक आहे, सर्व काही आहे आपल्याकडे. तर क्लास ऑनलाईनही आहे आणि ऑफलाईनही आहे. जसं सुरू होते तसं तुम्ही इथे येऊ शकता. आणि बाकी क्लासेससारखं आपल्या इथं बंधन नाही आहे की मग तुमचा ऑनलाईनमध्ये तर हा टॉपिक कंप्लीट झाला होता मग तुम्ही ऑफलाईनमध्ये कशाला करत आहे. ठीक आहे, आपला अल्टिमेट जो अकॅडमीचा हेतू आहे तो आहे तुम्ही पास होणे. तुमचे रिझल्ट्स येतील, अकॅडमी व्यवस्थित चालेल, बरोबर आहे ना. मग तुमचेच रिझल्ट नाही आले तर प्रॉब्लेमॅटिक काम आहे, 2-3 वर्षांनी अकॅडमी बंद करावं लागेल. ठीक आहे, तर माझा मेन उद्देश हाच राहतो की तुमचे काय आले पाहिजे, रिझल्ट आले पाहिजे. तर आपल्या इथं असं काही बंधन नाही आहे की जे तुम्ही ऑनलाईनमध्ये टॉपिक केले ते ऑफलाईनमध्ये करू शकत नाही. तुम्ही पुन्हा काय येऊ शकता, ऑफलाईनमध्ये टॉपिक काय करू शकता, कंप्लीट करू शकता. समजलं का. तर ऑनलाईनही आहे ऑफलाईनही आहे. त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला टेस्ट सिरीज भेटतील. टेस्ट सिरीज पण आहे त्या ॲपमध्ये, आता आपण ॲप घेतलेलंच आहे. घरी बसून तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता, इथे पण देऊ शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रिंटेड स्टडी मटेरियल आपल्या क्लासचं जे आहे बँकर्स अड्डा जो आहे दिल्लीचा क्लास त्याच्यासोबत स्टडी मटेरियलसाठी टायअप आहे. ठीक आहे, को पार्टनर आहोत आपण त्यांचे. ठीक आहे, तर त्यांच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होतात आपल्या क्लासमधून. जी फीज आहे त्याच्यामध्येच एक्स्ट्रा काही पेड करायचं तुम्हाला नाही आहे. देन जर बघितलं आपण लायब्ररी फॅसिलिटी, तुम्ही इथे अभ्यासाला बसू शकता, लायब्ररी फॅसिलिटीसुद्धा तुम्हाला आहे. नेक्स्ट बघितलं रिपिटेशन ऑफ क्लासेस आर अलाउड. आता काही जण ग्रॅज्युएशनला असतील, काहीच्या काही अडचणी येऊ शकतात मनात की सर मी 2 महिने क्लास नाही करू शकलो, मला पुन्हा करायचे आहे, किंवा माझा क्लास झाला पण मला समजलं नव्हतं, काही टॉपिकला मी अब्सेंट होतं, किंवा माझी तेवढी अंडरस्टँडिंग नव्हती, किंवा मी तेव्हा सिरियस नव्हतं आता सिरियस झालो, तर तुम्ही तेव्हा क्लास करू शकता. इवन इफ तुम्ही आता ग्रॅज्युएशनला आहे, आता 2 महिने क्लास केला, ठीक आहे, आणि तुम्ही जर म्हटलं सर माझा MSc ला नंबर लागला मी तिकडे गेलेलो होतो, 2 वर्षांनी जरी परत आले आणि तेव्हा फॉर एक्झाम्पल आता जी काही फी असेल त्याच्यापेक्षा 2-4 हजार जास्त जरी असेल तर तुम्हाला अप्लाय होणार नाही. तुमची जी फीस भरलेली आहे त्याच्यातच तुम्हाला क्लास रिपीट करायला भेटेल. क्लिअर, क्लासबद्दल क्लिअर झालं. ठीक आहे, आपल्या इथली जर फॅकल्टी आपण बघितली, पुढे गाठोड सर, हे गाठोड सर आहे इंग्लिशचे, जे तुम्हाला इंग्लिश शिकवतात. ठीक आहे, आय थिंक 70 to 72 एज असेल यांचं, आणि 30 वर्षाचा इंग्लिश शिकवण्याचा त्यांना अनुभव आहे. आणि आपण ग्रामर तर एकदम उत्तम शिकवतातच सर, सोबत आपल्याला प्रॅक्टिकलची जोड होती तर आपण प्रॅक्टिकल पण त्याला जोडलेलं आहे की ग्रामरचा यूज कसा करायचा. ठीक आहे, ते पण आपल्या क्लासमध्ये चालतंय. गणेशदास राठी जे विद्यालय आहे तिथं व्हाईस प्रिन्सिपल होते सर, आणि इंग्लिशचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 30 वर्षाचा. आपल्या अमरावतीतल्या जेवढेही नामवंत अकॅडमी असतील तिथे सरांनी शिकवलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट सरांचा फोटो आहे, बाकीच्यांचा फोटो अवेलेबल नाही आहे. नेक्स्ट मी आहे तुमच्यासमोर. ठीक आहे, मी तुम्हाला शिकवणारा मॅथमॅटिक्स, मॅथ्स कोण शिकवते, मी. ठीक आहे, आशिष पळसकर. नेक्स्ट तुमच्यासमोर रिझनिंग राहिला. रिझनिंग गौरव सर शिकवतात. गौरव इकडे येशील 2 मिनिट, येऊन जा. नाही, हे गौरव सर आहेत, गौरव पवार सर. ठीक आहे, 2 वर्षापासून आपल्या इथं प्रिपरेशन करत आहे आणि यांचा रिझनिंगचे स्कोअर खूप चांगले आहेत आणि रिझनिंग हे तुम्हाला आता टीच करत आहेत. ठीक आहे, रिझनिंगसाठी गौरव पवार सर आहेत. ठीक आहे, बस. आणि GK शिकवायसाठी एक मनोज भाकरे सर आहेत, ते आज आलेले नाही आहेत आपल्या ह्याच्यात. उद्याला ते क्लास घेतील, तुम्हाला जर अटेंड करायचं तुम्ही करू शकता. सकाळी 2 तासाचा क्लास राहतो, ते घेतात आपल्या इथं GK. आणि टेस्ट सिरीज वगैरे बाकीचे काम मनोज सर सांभाळतात. म्हणजे ज्या तुमच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज कंडक्ट करतील, ऑफलाईन टेस्ट सिरीज कंडक्ट करतील, ते कोण आहे, मनोज सर. ठीक आहे, अशी आपली इथली पूर्ण काय आहे, टीम आहे. इथं माझ्याकडनं सर्व संपलं, आता तुमची बारी. तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही विचारू शकता. बँकिंगची एक्झाम देऊ शकता ना तुम्ही, कुठलीही एक्झाम देऊ शकता. स्कोप म्हणजे काय म्हणणं आहे तुझं नेमकं. बँकिंग थ्रू ते तुमच्या इंजिनिअरिंगच्या सेपरेट जागा निघतात त्याच्यासाठी, म्हणजे तुम्हाला कोणासोबत कॉम्पिट करायची आवश्यकता नाही आहे. हां, तर तुमच्या त्या सेपरेट जागा निघतात तुमच्यासाठी, त्या तुम्ही भरू शकता. त्याच्या थ्रू म्हणजे हाई सिलेबस राहतो त्याला, आणि तुमचा मग मेजर सिलेबस त्याच्यामध्ये राहतो. तर 2 पार्ट राहतात. MPSCच्या पण याच्या थ्रू जागा निघतात. MPSCमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, तुमच्यासाठी स्पेशल त्याच्या जागा निघतात, त्याच्यात तुम्ही भरू शकता. आणखी काही क्वेश्चन्स विचारा, जे काही असेल, जे वाटत असेल तुम्हाला की सर इथे प्रिपरेशन केल्याने होईल का, की पुण्याला जावं लागेल प्रिपरेशन करायसाठी, की दिल्लीला जावं लागते, काही जरी तुमच्या मनात डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. क्लिअर करा, विचारा. क्वेश्चन पडायला पाहिजे स्टुडंट लाईफमध्ये, खूप इम्पॉर्टंट आहे. जे काही असेल तुमच्या मनात विचार. तुमच्या माहितीसाठी मी UPSCचं प्रिपरेशन केलेलं आहे दिल्लीवरून,
ठीक आहे. UPSCची 2013ची प्री मी क्लिअर केलेली आहे. त्यानंतर PSIचा इंटरव्ह्यू मी दिलेला आहे, IBचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, बँकिंगच्या एक्झाम पण क्लिअर झालेल्या आहे आणि माझा MSc मॅथमॅटिक्ससुद्धा झालेला आहे. ठीक आहे. मी दिल्लीला राहिलो, पुण्याला राहिलो, नागपूरला राहिलो, हैदराबादला पण राहिलो. आता तुम्ही विचारा काय विचारायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे असं बिलकुल संकोच करू नका की याच्याबद्दल आपल्याला आन्सर भेटेल की नाही भेटेल. ठीक आहे. विचारू शकता जे विचारायचं असेल ते. एनी क्वेश्चन आहे का? 2 मिनटं विचार करावा लागला सांग काही असेल तर. काही तुम्हाला जो करिअरबद्दल जो काही प्रश्न पडत असेल तो तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. की माझं तर असं आहे, मी कसा होईल, असं काही असेल की इथं गेल्यानेच होते का, इथं होईल का माझं प्रिपरेशन, असं काही जरी तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. की मी सध्या ग्रॅज्युएशनला आहे तर मी कसा अभ्यास करायला पाहिजे, मी आता क्लासेस करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, हे प्रश्न तुम्हाला पडू शकतात. ठीक आहे. आतापासून प्रिपरेशन करायला पाहिजे की कधीपासून प्रिपरेशनला लागायला पाहिजे, असं काहीही जर तुम्हाला पडत असेल तुम्ही विचारू शकता. BSc इलेक्ट्रॉनिक्स आहे. हां ओके. हां नाही बाबा, सीट रिझर्व कोणासाठी नाही आहे. हां, त्या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या जागा राहतात जे की फक्त ॲग्रिकल्चर ज्यांचं झालेलं आहे ते भरू शकतात, किंवा BScमध्ये जर कम्प्युटर असेल तर ITच्या तुम्ही जागा भरू शकता. ठीक आहे. तुमच्यासाठी सांगतो मार्ग, जर तुम्हाला स्पेशल ऑफिसरच बनायचं आहे तर. ठीक आहे. आता तुम्ही BScला आहे बरोबर आहे. BSc नंतर जर तुम्ही MBA केलं, काय केलं, नॉमिनल कुठल्याही कॉलेजमधून MBA केलं तर तुम्ही त्याच्या थ्रूसुद्धा स्पेशलिस्ट ऑफिसर बनू शकता. तुमच्या प्लेन BScच्या याच्यावर नाही होणार, पण तुम्हाला काय करावं लागेल, MBA करावं लागेल. मग आता पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचंच आहे तर अमरावतीच्या एखाद्या रायसोनी सारख्या ठिकाणी आपण काय करून घेतली, MBAला ॲडमिशन करून घेतली, सोबत आपलं बँकिंगचं प्रिपरेशन थ्रू ठेवलं तर 2 वर्षांनी आपण स्पेशलिस्ट ऑफिसरची पण पोस्ट देऊ शकतो. हा तुम्हाला स्कोप आहे समोर जर स्पेशलिस्ट ऑफिसरमध्येच जायचं आहे तर. नाही तर बँकिंग आणि क्लरिकलच्या तर भरपूर जागा आहेत. ठीक आहे. आणखी BSc ॲग्रीवाले, हा BSc ॲग्रीवाल्यांसाठी तर YSO आहेच. BSc ॲग्रीवाले नाही, तुमचं त्याच्यात ग्रॅज्युएशन पाहिजे. BSc कम्प्युटरवाले ITचा फॉर्म भरू शकते, YSOची. हां भरू शकतात, BSc कम्प्युटरवाले भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय राहते, स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये एक गोष्ट चांगली आहे की प्रिलिममध्ये मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश सब्जेक्ट आहेत तुम्हाला, आणि मेन्समध्ये फक्त तुमचा जो सब्जेक्ट आहे तोच राहते. म्हणजे कोणाचं जर ॲग्रिकल्चर असेल तर फक्त ॲग्रिकल्चर, कम्प्युटर असेल तर फक्त कम्प्युटर, जे काही डिपार्टमेंट आहे तुमचं MBA थ्रू, जर HR थ्रू असेल, फायनान्स थ्रू असेल तर फक्त फायनान्सचे क्वेश्चन, बाकी कुठलाच सब्जेक्ट त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि इंटरव्ह्यू राहतो. हां, क्लरिकल लेवलला इंटरव्ह्यू राहत नाही, PO लेवलला आणि SO लेवलला काय राहते, इंटरव्ह्यू राहते. क्लरिकलचा रिझल्ट फक्त मेन्सवर डिपेंड करतो, आणि PO आणि SOचा जो रिझल्ट राहतो तो मेन्स प्लस इंटरव्ह्यू या दोन याचे मार्क तुमचे फायनल पकडल्या जातात, ग्राह्य धरल्या जातात. आपल्या इथं आहे ते पण फॅकल्टी अवेलेबल आहे. ठीक आहे. त्याचं पण तुम्हाला जर लावायचं ते कंपल्शन नाही राहत तुमच्यावर, तुम्ही डेमो करा, तुम्हाला जर वाटलं तर मग तुम्ही लावू शकता. हां, सेपरेट लावावं लागेल, ते सेपरेट फी राहील. आपला जो कोर्स आहे त्याच्यापेक्षा सेपरेट राहील. ड्युरेशन आपला जो क्लास राहतो तो 5 ते 6 महिन्याचा राहतो. तसा तो बाकीकडे जर तुम्ही गेलं तर 3-3.5 महिन्यातही कंप्लीट होऊन जाते. ठीक आहे. 1 महिन्यातच मॅथ्स कंप्लीट होते, पण आपल्या क्लासची खासियत आहे की 1 महिन्यात तुम्हाला फक्त बेसिकच शिकवलं जाते. प्लस मायनसपासून आपल्या इथं स्टार्ट होते. म्हणजे मॅथ्स तुमचं कुठल्याही कंडिशनमध्ये जर असेल तर ते एकदम व्यवस्थित होऊन जाईल याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. फक्त एक कंडिशन आहे की आपल्याला काही ना काही करावं लागेल. जेवढं शिकवलं चाललेलं आहे त्याचं जर आपण काहीच नाही केलं तर मग रिझल्ट नाही भेटतील. पण जर तुम्ही प्रॅक्टिस करता, ठीक आहे. आता जे मी तुम्हाला रिझल्ट दाखवले सर्व ॲग्रिकल्चरवाल्यांचे रिझल्ट आहेत. ठीक आहे. तर ॲग्रिकल्चरवाल्यांना मॅथ्सची इतकी भीती वाटते. हे मुलं पहिले जेव्हा माझ्याजवळ येतात बोलायसाठी तर पहिलं हेच म्हणतात, सर मॅथ्स. मी त्यांना सांगतो टेन्शन सोडून दे, इंग्लिश कर, अभ्यास कशाचा कर, इंग्लिशचा. तुमच्या समोरही तुमचे सिनियर बसले, यांना विचारून घ्या, हे पण ॲग्रिकल्चरवाले आहेत. मॅथ्सची भीती आहे का? क्लास केल्यावर मॅथ्सची भीतीच नाही आहे. जे तुम्हाला मी रिझल्ट दाखवले ना, त्याने POचे एक्झाम काढलेले आहेत. SBI PO पास केलेली आहे ऋषभनी, रवीनानी SBI PO पास केलेली आहे. दोघंही जण काय आहे, ॲग्रिकल्चरवाले आहेत. आले तेव्हा माझ्याकडे रडत होते की मॅथ्स जमत नाही, आणि आता मॅथ्स रिजनिंगमध्ये आउट ऑफ मार्क असतं. त्याच्याबद्दल तुमचं टेन्शन नाही आहे, ते तुमचं चांगलं होऊन जाईल. ठीक. आणखी काही क्वेश्चन्स? 6 महिन्याचा सिलेबस आहे. आपल्या इथं जास्तीत जास्त प्रॉब्लेम घेतल्या जातात, आणि मी असं माझं कोणा टीचरांना बंधन नसते की तुम्ही एवढेच प्रॉब्लेम शिकवा आणि एवढ्याच दिवसामध्ये हा कोर्स कंप्लीट करा. कारण मी तुम्हाला सांगितलं अल्टिमेट एम आपल्या अकॅडमीचं काय आहे, रिझल्ट्स.
कोर्स कंप्लीट करणे, नवीन बॅच टाकणे हे नाही आहे. आपल्या इकडे 2-3 हॉल आहेत. मला जर नवीन बॅच टाकायचीच असली तर मी नवीन हॉलवर सुरू करतो, पण हे जबरदस्तीनं बॅच कंप्लीट करत नाही. जेवढा सिलेबस आहे तेवढा शिकवला जाईल आणि मॅक्झिमम नंबर ऑफ प्रॉब्लेम तुमचे घेतले जातील. आणखी सांगा, आणखी काही डाऊट, काही क्वेश्चन्स विचारा बिंदास विचारा, काही जरी असेल की असं कसं तसं कसं असं कसं सर्व निघालं. ठीक आहे, क्लिअर. थांबायचं मग इथे. ठीक आहे, चल, थँक्यू व्हेरी मच. थांबून जासाल 2 मिनटं, ते संपलं, थांबून द्या.